प्रथम मी या मूवमेंटचे जे प्रमोटर आहेत त्यांचं अभिनंदन करतो. कारण भाषण मी देत नाही, मी फक्त आमची जी वाटचाल आहे त्याच्याबद्दल काही शेअरिंग करतो. त्यातनं शिकायला मिळालं तर फार उत्तम. आणि आमचं सर्व पूर्वज शिक्षक असल्यामुळे या शिक्षण क्षेत्रामध्ये आणि ज्याला आपण CSR म्हणतो तशीच हा एक CCR आहे, कॉर्पोरेट सर्व्हिस. याबद्दल खरंच मला अभिनंदन करावं असं वाटतं. पारीची एक शॉर्ट स्टोरी तुम्ही ऐकलीत. भारतातली सगळ्यात मोठी ऑटोमेशनची कंपनी पारी आहे. साधारणपणे वर्ल्ड वाईड आपल्याला सांगण्यात आलं तर 1200 ते 1500 लोक आमच्या कंपनीत काम करतात. प्राईड अँड जॉयची गोष्ट फक्त अशी आहे की जपान सोडता सर्व एशियामधून फक्त पारी ही कंपनी सर्व डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये एक्सपोर्ट करणारी एकुलती एक कंपनी आहे आणि ती तशीच राहावी अशी. अर्थातच मी जे बोलतो ते आमच्या क्षेत्रातल्या रोबोट्स आणि ऑटोमेशनबद्दल बोलतो आहे. बाकी एक्सपोर्ट करणाऱ्या अर्थातच अनेक कंपन्या आहेत, पण आमची कंपनी ही एकुलती एक आहे ऑटोमेशन आणि रोबोटिक्स क्षेत्रामध्ये. तर खरं सांगायचं तर पहिलं भाषण माझं ठेवायला पाहिजे होतं, कारण माझं भाषण नसून प्रेझेंटेशन आहे. आणि इन्स्पिरेशनल जे आपण भाषण ऐकलं खरं तर त्यांनी या कार्यक्रमाची सांगता व्हायला पाहिजे, तसं मगाशीच मी खाडे साहेबांना म्हणलो. आणि याचं कारण असं आहे, मनुष्याच्या डोक्यामध्ये जो मेंदू असतो त्यात 2 भाग असतात. एकाला प्री फ्रंटल कॉर्टेक्स असं म्हणतात आणि मागच्या मेंदूला लिम्बिक सिस्टीम असं म्हणतात. प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा फक्त ज्या म्हणजे नवीन ज्या जाती निर्माण झाल्या आहेत प्राण्यांच्या त्याच्यामध्ये आहे. गोरिलामध्ये असतो, माणसामध्येही असतो, मनुष्यात तो सगळ्यात डेव्हलप्ड असतो. रॅशनल विचारसरणी ही प्री फ्रंटल कॉर्टेक्समधनं होते. परंतु प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा गेले 20-25 लाख वर्षात निर्माण झालेला भाग आहे. लिम्बिक सिस्टीम ही मात्र फार जुनी आहे आणि त्यामुळे पुढच्या मेंदूमधला एक न्यूरॉन फायर झाला तर त्याच्या कॉरस्पॉन्डिंग मागच्या मेंदूत 60,000 न्यूरॉन फायर होत असतात. आपण जी इन्स्पिरेशनल स्टोरी ऐकलीत ही सगळी लिम्बिक सिस्टीममध्ये तयार झालेली आहे आणि त्यामुळे याचा इतिहास फार मोठा आहे. मी जे तुम्हाला आज सांगणार आहे खाडेसाहेबांच्या भाषणानंतर त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही आहे आणि त्यामुळे मी फक्त जो काही छोटासा 1/60,000 भाग जो आहे तो त्यातल्या काही रॅशनॅलिटीच्या गोष्टी फक्त तुमच्याशी शेअर करणार आहे. TLCबद्दल मला असंही कळलं की TLC इज अ व्हेरी फॉर्मल ऑर्गनायझेशन, ज्याच्यामध्ये सर्व एंटरप्रेन्युअर्स, इंडस्ट्रियलिस्ट, बिझनेसमॅनना प्रेझेंटेशन करायला लागतं. आणि प्रेझेंटेशन ज्याला नीट करता येतं त्याचेच विचार सुसूत्र पद्धतीने मांडले गेलेले आहेत अशी जगामध्ये एक धारणा आहे. आणि ती धारणा कंटिन्यू करण्यासाठी आणि माझी ब्रँड इक्विटी ठेवण्यासाठी मी बोध देणाऱ्यांमध्ये मी नाही, बोध घेणारं तुम्ही असाल तर आनंद आहे. तर इंडस्ट्री चालवणे, बरेच लोक मॅन्युफॅक्चरिंगमधले इकडे आहेत मला वाटतं. याच्यामध्ये अनेक भाग आहेत आणि अर्ध्या पाऊण तासात काही हार्वर्डमधला MBAचा कोर्स कोणी देऊ शकत नाही. त्यामुळे ह्यातले काही भाग मी या प्रेझेंटेशनसाठी सिलेक्ट केले. आणि ते म्हणजे आता स्ट्रॅटेजीबद्दल तुमच्या सेशनमध्ये मी बोलणं योग्य नाही, कारण पोर्ट्रेचे विद्यार्थी तुमचे सर हे स्वतः इकडे असल्यामुळे. परंतु वन ऑफ द थिंग्स इज की ब्रेकिंग द ग्लास सिलिंग. ग्लास सिलिंग म्हणजे आपल्या डोक्यावरती एक कन्स्ट्रेंट आहे, तो दिसत नाही कारण तो काचेचा आहे, परंतु आपल्याला तो पार करून पुढे जायचं आहे. आणि आत्ताच आपण जी सक्सेस स्टोरी ऐकली ती खरंच इन्स्पिरेशनल आहे की L&T सारख्या कंपनीची कॉम्पीट करणारी कंपनी उभी करणे कोणाच्या स्वप्नात पण येणार नाही, पण आज खाडेसाहेबांनी ती केली आहे. ही हॅज ब्रोकन द ग्लास सिलिंग. ओके, एकदा का ते सिलिंग ब्रेक झालं की वरती आकाश हे एकच सिलिंग आहे, आणखी त्याच्यातला प्रवास किती तुम्ही कराल तो कमीच आहे. त्यामुळे पहिला माझा टॉपिक होता तो ब्रेकिंग द ग्लास सिलिंग. व्हॉट इज द मिनिंग ऑफ ग्लास सिलिंग अँड व्हॉट इज अन अप्रोच टू पोटेन्शियली टू ब्रेक दॅट ग्लास सिलिंग. आता पॉलिटिकली चुकीचे शब्द वापरून पण अमेरिकेतली एक फार चांगली म्हण मी तुम्हाला सांगतो. आम्ही बराच अमेरिकेशी बिझनेस करतो, युरोपमध्ये बिझनेस करतो आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट नावाचा एक मोठा दानव
ह्याचा एक फार मोठा बाऊ सगळीकडे होतो. तर मी अमेरिकन माणसांना पूर्वी विचारलं की व्हॉट इज युअर प्रॉब्लेम विथ एशियन्स अँड इंडियन्स इन पर्टिक्युलर. तर अमेरिकन माणसाने मला फार चांगलं वाक्य सांगितलं. तो म्हणला की इंडियन्स आर लाईक रॉकेट्स, दे एम फॉर द स्काय बट दे फ्लाय ओनली वेन देअर ॲस इज ऑन फायर. त्यामुळे प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये आपला देश हा फार कमी असल्यामुळे आणि माझी प्रवृत्ती अकॅडमिक असल्यामुळे ह्यामध्ये आम्ही काय शिकलो आणि त्याचा उपयोग ज्या कोणाला होईल. आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंट इज नॉट ओन्ली अबाउट एक्झिक्युटिंग प्रोजेक्ट्स. कुठलंही नवीन प्रॉडक्ट तुम्ही इंट्रोड्यूस करत असलात तर ते प्रोजेक्ट आहे, कुठलंही नवीन R&D करत असलात तर ते प्रोजेक्ट आहे, आणि कुठली नवीन स्ट्रॅटेजी तुम्ही इव्हॉल्व करत असलात तर तेही एक प्रोजेक्टच आहे. सो व्हॉट इज दिस प्रोजेक्ट मॅनेजमेंट अँड व्हॉट आर द लॅकुनाज अँड हाऊ वी शुड फ्लाय बिफोर आवर ॲस इज ऑन फायर, ह्याच्याबद्दल आमचे विचार थोडेसे शेअर करतो. तिसरा सगळ्यात मोठा गोष्ट म्हणजे इथे खरं तर शब्द मी चुकीचे लिहिले असते ह्युमन कॅपिटल मॅनेजमेंट असे, परंतु मी ह्युमन रिसोर्स एंगेजमेंट ह्याच्याबद्दल माझे विचार थोडेसे सांगायची इच्छा आहे. आणि सगळ्यात शेवटचा विषय म्हणजे हे सगळं काय करायचं याच्याबद्दल बोललो, पण ते कसं करायचं ह्याच्यासाठी आम्ही जो काही अप्रोच केला त्याच्याबद्दल सांगतो. या अप्रोचचा सक्सेस फार सोपा आहे, सिम्पटम सोपे आहेत. 5 वर्षापूर्वी आमच्या कंपनीमध्ये 1000 माणसं होती आणि तो जो टर्नओव्हर होता त्याचा दुप्पट टर्नओव्हर 1000 माणसांमध्येच होतो. आणि 5 वर्षापूर्वी आमचा जो ऑन टाईम डिलिव्हरी जर का आमची 80% असेल तर त्या 97% आहे. सो हा रिझल्ट हा सिस्टमॅटिक अप्रोचचा आहे. अर्थात देवाकडे पोचण्याचे अनेक मार्ग असतात, राजमार्ग असतो, भक्तिमार्ग असतो. त्यातला एक मार्ग कुठलाही सापडला तरी पुष्कळ झालं, आणि आमचा हा मार्ग आहे. हा राजमार्ग आहे का भक्तिमार्ग मी सांगत नाही, परंतु हा आमचा मार्ग. सो नाव वी गो टू कम्प्लिटली प्रीफ्रंटल कॉर्टेक्स. आपण सगळ्यांनी विचार करावा आणि लिसनिंग अँड हिअरिंग आर टू डिफरंट थिंग्स. हिअरिंग इज कानावर शब्द पडतात, देवाने कान दिलेत, ऐकायची क्षमता दिली, आपण ऐकतो. लिसनिंग मीन्स हिअरिंग विथ एम्पथी. एम्पथी म्हणजे मागचा मेंदू, म्हणजे काय म्हणायचं ते कळून घेणं. श्राव्य मार्गे म्हणजे लिसनिंग. सो लेट अस सी. ग्लास सिलिंग हा काय प्रकार आहे? आपण धंदा का करतो? आपण धंदा व्हॅल्यू जनरेशनसाठी करतो. या व्हॅल्यूतनं पैसे मिळवून आपण घरी न्यायचे का? या धंद्यामधून शेअर होल्डर्सचे पैसे वाढवायचे का? एम्प्लॉईजचे पैसे वाढवायचे का? जे 5 स्टेक होल्डर आहेत, शेअर होल्डर्स, सप्लायर्स, कस्टमर्स, एम्प्लॉईज, सोसायटी ॲट लार्ज, हा आपला प्रश्न आहे. पण फंडामेंटली व्हॅल्यू जनरेट करणे इज द प्रिन्सिपल ऑफ बिझनेस. आता तुम्हाला मी काही डेटा सांगतो. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट ॲडजस्टेड बाय PPP, पर्चेसिंग पॉवर पॅरिटी, हे जगातलं एक मेजरमेंट आहे. आणि पर आवर वर्क ऑफ एनी रिसोर्स हे त्याच्यामध्ये जगातलं एक मेजर आहे. दिस इज द व्हॅल्यू ऑफ द फायनल गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोड्यूस्ड विदिन अ नेशन इन अ गिव्हन इयर, दॅट इज GDP. It is divided by total hours worked by all the labor in that particular country, and that gives you the result of gross domestic product per hour worked. आणि ते जे GDP PPP adjusted based on per hour worked is basically the productivity of that country. म्हणजे माझा एखादा इंजिनियर, त्याला मी $5,00,000 पगार देतो वर्षाला, आणि अमेरिकेतल्या त्याच डिग्री असलेल्या माणसाला आज $50,000 पगार आहे. पण तरी अमेरिकेची इकॉनॉमी $17 ट्रिलियन काय आणि आपली $2.5 ट्रिलियन काय आहे? हा मुद्दा जो उपस्थित होतो त्याचं उत्तर ह्याच्यामध्ये आहे. आता काही तुम्हाला आकडे दिसतील. US, नॉर्वे, फ्रान्स, नेदरलँड्स, UK, ऑस्ट्रिया, आयर्लंड, स्वीडन, सर्व डेव्हलप्ड कंट्रीज जे आहेत त्याच्यामध्ये GDP, ती माणसं पैसे किती मिळवत आहेत हा मुद्दा नाही आहे. द व्हॅल्यू प्रोड्यूस्ड पर आवर वर्कड इज $30 to $40 पर आवर. जर्मनी वगैरे देशांमध्ये सरप्रायझिंग $20 ते $30 आहे. बाय द वे ते 37.5 ते 40 तास काम करतात. ते का ते आता कळलं, कारण तेवढ्या तासामध्ये आपल्याला भारतामध्ये हीच व्हॅल्यू जी आहे ही $5 पर आवर आहे. म्हणजे आपल्याला 8 पट काम करायला पाहिजे, तेवढे तास देवाने दिलेलेच नाही आहेत. आणि त्यामुळे आपण अजूनही अत्यंत गरीब देश आहोत, आणि त्यामुळे हे देश आर कंटिन्युईंग टू बी रिच कंट्रीज. गोईंग फॉरवर्ड, व्हॅल्यू क्रिएशन करण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? त्याचं उत्तर असं आहे की कुठलीही व्हॅल्यू क्रिएट करायची असेल तर देर हॅज टू बी अ डिसिसिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज. ओके, पोर्टर काय म्हणतो की देर इज नथिंग नोन ॲज बेस्ट इन द वर्ल्ड,
देर इज नथिंग नोन एज बेस्ट. बेस्ट सुपरलेटिव्ह इज नॉट युजफुल. द बेस्टचा अर्थ असा की बेस्ट मीन्स बेटर दॅन द रेस्ट. आणि त्याच्याबद्दल एक फार चांगला जोक ऐकला होता मी की एक अमेरिकन माणूस आणि एक जपानी माणूस जंगलात जातात आणि त्याला वाघाची डरकाळी ऐकू येते आणि जपानी माणूस पटकन खाली बसून बूट बांधायला लागतो. अमेरिकन म्हणतो, अरे कशाला बूट बांधतोस, त्या वाघापेक्षा तर तू काही जोरात पळू शकत नाहीस. तो म्हणतो, वाघापेक्षा नाही, मला तुझ्यापेक्षा जोरात पळायचं आहे. तर आता याच्यामध्ये असं आहे की एक थिअरी ऑफ कन्स्टेंट्समध्ये एक फार चांगला प्रश्न विचार, व्हेअर डज अ गोरिला स्लीप. गोरिला सगळ्यात स्ट्रॉंग, वन ऑफ द स्ट्रॉंगेस्ट ॲनिमल इन द जंगल, व्हेअर डज ही स्लीप. तो कुठं झोपतो? अनेक क्रिएटिव्ह माणसं उत्तर देतात, जंगलात झोपतो, झाडावर झोपतो, कुरणांमध्ये झोपतो, मेडोज, झूमध्ये झोपतो. मुद्दा असा आहे की गोरिला स्लीप्स व्हेअर इट वॉन्ट्स. राईट. सो व्हॉट डू वी वॉन्ट टू बिकम? वी वॉन्ट टू बिकम द गोरिलाज. वी वॉन्ट टू बी एबल टू स्लीप वेअर वी वॉन्ट. राईट. आणि असं का करू शकतो? याचं कारण इट हॅज अ डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज. गोरिला जर का तुमच्या घरी जाण्याच्या रस्त्यावर झोपला तर तुम्ही वाट वाकडी करून घरी जाल. त्याच्या अंगावरनं तर जाणार नाही, तुमच्या मालकीची वाट आहे म्हणून. सो दॅट इज द पॉईंट अँड दिस इज व्हॉट इज अचीव्ड बाय अ डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज. ओके. पोर्टर म्हणतो, स्ट्रॅटेजी मीन्स कम्पिटिटिव्ह स्ट्रॅटेजी. Competitive strategy, how do you win in a competitive strategy? Strategy not by being the best. You win by being the most unique. And that is what is the decisive competitive edge which we have to understand in each of our business. की माझ्या बिझनेसमध्ये मला स्केल करायचा असेल, माझा 2 कोटीचा धंदा 70 कोटीचा करायचा असेल, माझा 70 कोटीचा धंदा 700 कोटीचा करायचा असेल, तर व्हॉट इज माय डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज. आत्ता खाडेसाहेबांचं भाषण आपण ऐकलं, त्याच्यामध्ये डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज इज दुर्दम्य मोटिवेशन. आणि त्यांनी अनेक गोष्टी ज्या सांगितल्या त्याला टेकावे लक्षात घ्या. 100 दिवसाचं काम, 110 दिवसाचं काम मी 90 दिवसात करतो. हीच डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज इज. जे काम L&Tमध्ये ते म्हटल्याप्रमाणे 5 महिने प्लॅनिंग होईल, ते काम आज त्यांनी 90 दिवसात एक्झिक्यूट केलं. ही त्यांची डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज आहे. दुसरा कुठलाही माणूस ज्याला ऑइल रिग तयार करायचं आहे, तो माणूस आज ह्यांना ऑर्डर देईल का अशा कंपनीला देईल की 110 दिवसांत हे का झालं नाही असं तुम्हाला प्रूव्ह करेल, की जो म्हणेल की 110 दिवस दिलेत, मला एवढे प्रॉब्लेम आले, पण हे काम कंप्लीट होणार. दॅट इज द डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज. नॉट रिडक्शन ऑफ कॉस्ट, नॉट दॅट आय एम चीप प्राइस्ड. दॅट इज नॉट अ स्ट्रॅटेजी, दॅट्स अ सुइसाइड. देअरफॉर इट्स डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज इज स्ट्रेंथ अँड ब्रँड. एक ताकद आहे, दुसरा ब्रँड पण आहे. अरे गोरिलाची कोण खोडी काढणार? गोईंग फॉरवर्ड, सो इट डज नॉट हॅव टू चेंज इट्स बिझनेस. बऱ्याचदा आपण म्हणतो की हा धंदा मला जमत नाही, तो धंदा जमत नाही, ह्याला कॉम्पिटिशन, ह्याला ऑब्स्टॅकल आहेत, मी धंदाच बदलतो. गोरिला डझंट चेंज हिज बिझनेस. गोरिला कंटिन्यूज टू बी देअर बिकॉज ही इज द बेस्ट इन हिज बिझनेस, मिनिंग ही इज द मोस्ट युनिक. ही हॅज अ डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज. गोईंग फॉरवर्ड, आपण ही जनरेट कशी करू शकतो? हाऊ कॅन इट बी जनरेटेड? काही लोक म्हणतात इट इज नॉट रिक्वायर्ड. मला गरज नाही, मला 7%, 8% प्रॉफिट मिळतो आहे, माझं घर व्यवस्थित चालतं आहे, माझ्याकडे ही गाडी आली, माझ्याकडे त्याला माझ्या 4 प्रॉपर्टी, मला गरज नाही. वी आर हॅपी व्हेअर वी आर. आणि आम्ही हॅपी आहोत याचाच अर्थ माझ्याकडे डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज आहे. मुद्दा असा आहे की आज आपण 100 कोटीचा धंदा करत असलो आणि आपण एका छोट्याशा विहिरीत, कूपमंडूक वृत्ती ज्याला म्हणतात त्यात राहिलो असलो, आणि तोच माणूस त्या विहिरीतनं बाहेर पडला आणि त्याला तो मोठा ओशन दिसला की माझे 100 कोटीचा धंदा आहे, पण एक अमेरिकन ॲक्सेलसारखी कंपनी $2 बिलियन धंदा त्या फाउंड्रीमध्ये चालवती आहे. मग आपले डोळे उघडतात आणि म्हणतात की ते कसे करू शकतात? दे हॅव सम डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज बेसिकली. दुसरा म्हणतो की अरे माझा धंदाच प्रॉब्लेममधला आहे रे, ग्रास इज ग्रीनर ऑन द अदर साईड. यार त्याचा धंदा किती चांगला आहे, तो IT मध्ये गेला आणि मी असं काहीतरी मॅन्युफॅक्चरिंगमध्ये गेलो आणि त्याला किती छान ॲडव्हान्टेज आहे, मला मार्केटच नाही आहे. सो what I'll do is I'll go to the greener side of the grass. The moment you go that side of the grass, that becomes grey instantaneously and this starts looking green. ते परत एकदा politically incorrect statement, other man's wife is always more beautiful. So change the business. मी ग्रे साईडला आहे, मी दुसरा धंदा करतो. तिसरा विचार, शक्यच नाही, there is no possibility of me finding a competitive edge. कल्चर तसं नाहीच आहे. भारतामध्ये प्रोजेक्ट मॅनेजमेंट होतच नाही. भारतामध्ये लोक अकाउंटेबिलिटी घेतच नाहीत.
वी आर लेस कॉम्पिटंट. जर्मन माणूस किती भारी आहे, त्याला इंजिनिअरिंग किती चांगलं शिकायला मिळतं आणि मला माहीत नाही काय करायचं. त्यामुळे डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज निर्माण करण्याकरता वी शॅल आयडेंटिफाय व्हॉट आवर डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज इज. आणि आमच्या कंपनीमधली डिसिजिव्ह कॉम्पिटिटिव्ह एज फार सिम्पल आहे. वी विल इनोव्हेट. वी विल इनोव्हेट एव्हरी डे. वी विल इनोव्हेट एव्हरी आवर. प्रत्येकाची स्ट्रेंथ असेल, प्रत्येकाची एज असेल अशातला भाग नाही. somebody will say that I will excel in my operational excellence so much that nobody can come near me, right? There is no answer. हा स्ट्रॅटेजिक प्रश्न आहे. याला असं ब्लॅक अँड व्हाईट ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमधलं उत्तर नसतं. हे प्रत्येकाने स्वतःचं ठरवायचं असतं. लेट अस गो टू इनोव्हेशन. इनोव्हेशनच्या अनेक डेफिनेशन आहेत, पण बेसिकली फॉर अस टू अंडरस्टँड, आपण बरेच शब्द त्याच्या मुळापर्यंत न जाता वापरत असतो आणि ते वापरू नयेत अशी अपेक्षा आहे. Innovation is always incremental. It is never disruptive. Disruption is invention. Innovation is something that makes what we do more useful to other people. नवीनच काहीतरी शोधलं ते युजफुल आहेच, त्याच्यात इनोव्हेशन आहेच, परंतु आपण जे करतोय ते जास्त चांगल्या पद्धतीने किंवा ते जास्त युजफुल दुसऱ्या माणसाला करणे, ह्याला इनोव्हेशन म्हणतात. विच इज डिप्लॉयड टू गेट मेजरेबल इन्क्रिमेंट इन आउटपुट. आता खूप चांगलं चाललं आहे बरं का, असं वाटतं. आता उदाहरणार्थ एक 20 वर्षापूर्वी मुंबई पुणे हायवे एक्सप्रेसवे तयार झाला. ओके, आय वुड से इट्स इनोव्हेशन. यू नो व्हाय? पूर्वी साधारणपणे 4 तास ते 12 तास किती वेळ लागायचा मुंबईला जायला पुण्याहून, आणि आता मुंबईला जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तुम्ही साधारणपणे 3 ते 4 तास ह्या वेळामध्ये जाता. Therefore, the measurement is uncertainty of the time or the duration to go to Bombay, which has significantly increased. That's why it is an innovation. Innovation is not invention. आणि त्याची फार सोपी डेफिनेशन तुम्ही जर का बघितलीत तर इन्व्हेन्शन इज टू कन्व्हर्ट कॅश इन टू अन आयडिया. त्यामुळे प्रत्येक R&D डिपार्टमेंट जे असतं त्याच्यामध्ये पैसे इन्व्हेस्ट करा आणि त्यातनं काहीतरी प्रॉडक्ट येईल. दॅट्स इन्व्हेन्शन. इनोव्हेशन ऑन द अदर हँड इज टू कन्व्हर्ट अन आयडिया इन टू कॅश. कुठली तरी आयडिया आली आणि इनोव्हेशन इज नॉट कॉन्ग्रुएंट टू क्रिएटिव्हिटी. म्हणजे असं आहे की मॅथमॅटिक्समध्ये नेसेसरी अँड सफिशियंट कंडिशन असा एक प्रकार असतो. म्हणजे इनोव्हेट करण्यासाठी तुम्ही क्रिएटिव्ह पाहिजेच. इफ यू आर नॉट क्रिएटिव्ह इन युअर थिंकिंग यू कॅनॉट इनोव्हेट. परंतु दॅट डज नॉट मीन दॅट इफ यू आर क्रिएटिव्ह यू विल इनोव्हेट. इट इज नॉट अ सफिशियंट कंडिशन. इट्स अ नेसेसरी कंडिशन. इट इज नॉट अ सफिशियंट कंडिशन. आणि इनोव्हेशन इज युजफुल ओनली व्हेन इट इज सक्सेसफुली डिप्लॉईड. जर तुम्ही बघितलं आणि ह्या स्टॅटिस्टिक्स आमच्या कंपनीमध्ये वी आर डेटा ड्रिव्हन, कम्प्लिटली डेटा ड्रिव्हन. ओके, देर इज नो इमोशन. यू नो, पोर्टर ऑल्सो सेज और रिचर्ड रुमेल सेज, यू नो, विच आर द मोस्ट सक्सेसफुल कंपनीज? मोस्ट सक्सेसफुल कंपनीज आर द वन्स विच लुक बोरिंग. नाउ बी केअरफुल. ही इज नॉट सेइंग दॅट दोज आर बोरिंग. दे लुक बोरिंग कारण सगळं कसं क्लॉकवर्कप्रमाणे चाललेलं असतं, राईट? एक्साइटमेंट अँड एंगेजमेंट आर 2 डिफरंट थिंग्स, राईट? सिम्पल गोष्ट सांगतो. तुमची एक गाडी आहे आणि ती गाडी काही क्वालिटी प्रॉब्लेम आहे. इथनं सांगलीहून पुण्याला जाईपर्यंत खूप खडखड आवाज येतो, दॅट इज एक्साइटमेंट. पण इफ यू टेक अ फॅन्टॅस्टिक कार, इट इज स्टील गोईंग at 140 km/h. देर इज नो नॉईज, राईट? सो द राईड साऊंड्स बोरिंग बट ॲक्च्युली इट्स अ ग्रेट राईड. सो जर तुम्ही बघितलं तर जगामध्ये सगळीकडे मेजरमेंट्स इज द की थिंग. भारतामध्ये आपण त्यात फार लॅकिंग आहोत. साऊथ कोरिया आणि इनोव्हेशनला त्यांनी पॅरामीटर घेतलं की किती पेपर पब्लिश केले, किती इनोव्हेशन डिप्लॉय झाले, त्यातनं किती पैसे वाचले वगैरे वगैरे वगैरे. आणि इफ यू सी साऊथ कोरियाज इनोव्हेशन इंडेक्स इज 2.55. ओके, whereas India is -0.02. The money that is going in versus the output that is coming out is actually negative. आणि अर्थातच ब्राझीलमध्ये सगळे लोक बीचवरती जात असल्यामुळे असेल कदाचित, पण इट इज द लोएस्ट. पण वी आर ऑलवेज हॅपी की माझं आता पोझिशन जगात 177 देशापैकी 172 होती, ती आता 168 झालेली आहे. वा, किती मोठी इम्प्रूव्हमेंट. सो लेट अस लुक ॲट द लीडर्स इन दिस आणि लुक ॲट द युनायटेड स्टेट्स. इट इज स्टील द नंबर 2 विथ द इनोव्हेशन इंडेक्स ऑफ 2.16. नाव याची डेफिनेशन तुम्हाला मिळेल गुगल केलं तुम्ही तर. Now, how do we do this? How do we do this is we require seriously sharp focus. थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स नावाचा एक विषय आहे, मला वाटतं की TLCमध्ये पण आपण शिकतो. ह्याच्यामध्ये एली गोल्ड्रॅट नावाच्या एका अतिशय हुशार माणसाने थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स शोधून काढलं.
आणि तो फार व्हायबल व्हिजनपर्यंत पुढे गेला. त्याला एका इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला की एका शब्दात थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट समजावून सांगता येईल का? तुम्हाला आठवत असेल शाळेमध्ये एका वाक्यात उत्तर द्या सगळ्यात अवघड प्रश्न असायचा. एका शब्दात उत्तर देता येईल. त्याने एका शब्दात उत्तर दिलं की थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स इज नथिंग एल्स बट इन्स्टन्सिएशन. एक शब्द पाहिजे असेल, फोकस इज थिअरी ऑफ कन्स्ट्रेंट्स. शार्प अटेन्शन, एव्हरीथिंग एल्स सबऑर्डिनेटेड टू फोकस. अंडरस्टँड दिस. तुमच्या बिझनेसमध्ये तुम्हाला काय अचीव करायचं आहे ह्याला तुम्हाला फोकस पाहिजे आणि ऑब्सेशन पाहिजे. एव्हरीथिंग एल्स सबऑर्डिनेट्स. गीत सेठी हा स्नूकर चॅम्पियन होता जगातला. मी त्याला भेटलो. तो म्हणला की माय फोकस वॉज टू विन द वर्ल्ड चॅम्पियनशिप. एव्हरीथिंग एल्स, फॅमिली, मनी, कम्फर्ट, एव्हरीथिंग एल्स सबऑर्डिनेटेड टू दॅट अनलेस इफ यू रिअली हॅव दॅट फोकस. आणि when we focus on many things, what really happens is we defocus. I want work-life balance. I want this. I want that. It doesn't work. It's defocus. मला R&D पण करायचं आहे, मला हे पण करायचं आहे, मला ते पण करायचं आहे आणि पैसे पण मिळवायचे. It is defocus. If you look at the Nobel laureates, they never make money. किती पैसे मिळतात नोबेल प्राईज मिळून? $1 million. That's it. 30 वर्ष काम केल्यावर त्यांना 6.5 कोटी रुपये मिळतात. तिघा चौघांना मिळून मिळतात. नथिंग. बट दे हॅव अ सिंगल ट्रॅक ऑब्सेशन अँड फोकस अबाउट अचिव्हिंग अर ऑब्जेक्टिव्ह. आपल्या धंद्यामध्ये आपण जर का असं हे केलं नाही तर वी विल नेव्हर सक्सीड. सो व्हॉट इज माय फोकस फॉर इनोव्हेशन? माय फोकस फॉर इनोव्हेशन इज व्हेरी सिम्पल. आपल्याला इन माय कंपनी what I'd like to do is I'd like to increase the, no, I cannot talk about GDP. I would like to increase my gross execution product. Execution is one leg, sales is the other leg, right? I want to increase my gross execution product. What is the tactic for that? I'll increase the throughput of my organization. What is the meaning of throughput? Throughputचा अर्थ असा आहे, throughput is your income minus variable expenses. Operating expenses are an investment every year for the variable expenses. Obviously, profit of your company is throughput minus operating expenses. Parantu productivity of your company is always measured by something similar to return on capital employed. What is my throughput divided by what is my operating expense? Accountant जे असतात त्यांचा फिक्स कॉस्टचा व्ह्यू असा असतो. तुमचं प्रोडक्शन वाढत गेलं की तुमच्या फिक्स कॉस्ट आपोआप कमी होत जातील. बट रिअल बिहेवियर ऑफ फिक्स कॉस्ट जसा प्रोडक्शन आणि सगळ्यांना हा अनुभव असेल आणि आपण ते कायम जस्टिफाय करतो, अरे मला आता फॅक्टरी बांधायला लागणार, 10 कोटी रुपये घालायला लागणार, पण दॅट इज अन इनएव्हिटेबल कॉस्ट ना, राईट? डेप्रिसिएशन इज द मोस्ट रिडिक्युलस कॉन्सेप्ट दॅट कम्स इन द वर्ल्ड. ओके, लोकांनी सांगितलं आहे प्रॉफिट इज अन ओपिनियन, कॅश इज अ फॅक्ट, राईट? By depreciation, what we do, by the way, माहीत नसेल सांगतो, डोनाल्ड ट्रम्पने राईट नाव ही पास्ट अ लॉ इन द US that any fixed investment, any investment that you will make, you will get 100% depreciation in the first year. This is what Warren Buffett was saying for last 25 years. तुम्ही जाऊन जर आज अमेरिकेत $1 billion फॅक्टरी टाकलीत ना, तर त्या $1 billion you will get it राईट ऑफ इन युअर P&L. त्यातले म्हणजे 40% टॅक्स जर का म्हटलं तर $400 million तुम्हाला पहिल्या वर्षी परत मिळाले. यू आर डन, राईट? गोईंग फॉरवर्ड, एक इंटरेस्टिंग मॉडेल. आपल्या सगळ्यांच्या कंपन्या ज्या असतात किंवा आपला सगळ्यांचा बिझनेस जो असतो त्याच्यामध्ये देर इज ऑलवेज सम कॉम्प्लेक्सिटी ऑफ दी वर्क. सगळंच काम अवघड असतं अशातला भाग नाही. काही काम सोपं असतं, काही काम अवघड असतं. सो हा जो हिरवा ग्राफ तुम्हाला, हा जो निळा ग्राफ दिसतोय तुम्हाला, हा निळा ग्राफ वी कॅन से दॅट इट्स अ बेल कर्व ऑफ कॉम्प्लेक्सिटी ऑफ वर्क. म्हणजे हायली कॉम्प्लेक्स वर्क इज व्हेरी लिटल, हायली इझी वर्क इज व्हेरी लिटल, आणि मध्ये साधारणपणे ॲव्हरेज लेवलला काही कॉम्प्लेक्सिटी लेवलचं काम असतं आपल्याकडे. नाव हाऊ कॅन अ कॉम्प्लेक्स वर्क गेट एक्झिक्युटेड, राईट? हाऊ कॅन अ कॉम्प्लेक्स वर्क गेट एक्झिक्युटेड? आता परत एकदा मी खाडेसाहेबांच्या भाषणाकडे, आय एम इन्स्पायर्ड बाय हिज स्पीच. लेट मी टेल यू. त्यांनी सांगितलं की माझा भाऊ वॉज गॉड्स गिफ्ट अँड ही डिड फॅन्टॅस्टिक वेल्डिंग, राईट? दॅट मीन्स वॉट? ही वॉज हायली कॉम्पिटंट, राईट? सो कॉम्प्लेक्स वर्क कॅन बी डन बाय कॉम्पिटंट पीपल, राईट? इफ यू प्लॉट युअर ऑर्गनायझेशन यू विल सी ही जी निळी कर तुम्हाला, ही जी हिरवी कर तुम्हाला दिसते ना, दॅट इज द कॉम्पिटन्सी मॅप, फ्रिक्वेन्सी ग्राफ ऑफ युअर पीपल.
म्हणजे तुमच्याकडे अत्यंत इनकॉम्पिटंट लोक कमी असतात, ॲव्हरेज लेवलला लोक बरेच असतात, अतिशय कॉम्पिटंट लोक जर का म्हणलात 90% तेही कमी असतात. पण यू हॅव अ फ्यू पीपल who are more competent than the complexity of your business. You have a few people like आता खाडेसाहेबांचे बंधू जे होते, he was much more competent than the average, than the most complex welding job that is required. For example, आपण प्रत्येकजण आपल्या कंपनीत काय करतो माहिती आहे? आता तुम्ही जर का हा ग्राफ बघितला, त्या ग्राफमध्ये तुम्हाला कायम दिसेल, इन टुडेज इकॉनॉमी द कॉम्प्लेक्सिटी कर्व ऑलवेज लीड्स द कॉम्पिटन्सी कर्व. ज्या कॉम्प्लेक्सिटीचा धंदा आपल्याला करायला लागतो तेवढी कॉम्पिटंट माणसं मिळत नाहीत. सगळ्यांचंच दुःख आहे, माणसं मिळत नाहीत, राईट. सो तुमचा ओव्हरऑल कॉम्पिटन्सी ग्राफ विल ऑलवेज लॅग द कॉम्प्लेक्सिटी रिक्वायरमेंट ऑफ युअर बिझनेस. नाउ व्हॉट वी डू is that means there is always a part of work which is more complex than the available competency in your company, right? But there is a small bandwidth of people who are more competent than what your business requires. Now आपण काय करायला नाही पाहिजे? आपण काय करतो, वी टेक कॉम्प्लेक्सिटी फॉर ग्रांटेड. मार्केटमध्ये एवढ्या कॉम्प्लेक्स गोष्टींची गरज आहे. आपण इट्स रायटिंग ऑन द कॉन्क्रीट वॉल, वी कॅनॉट चेंज इट. So what happens is we always assign people required for the complexity of that competence, and what worst thing we do is जर का कॉम्प्लेक्सिटी पेक्षा कमी कॉम्पिटन्सीचा माणूस तुम्ही तिकडे लावला तर ही विल गेट फ्रस्ट्रेटेड बिकॉज ही कॅनॉट डू द जॉब. इट्स लाईक टेलिंग अ पर्सन टू वर्क वेन इज डिप्रेस्ड, ही कॅनॉट डू इट. अँड सेकंड थिंग व्हॉट वी डू इज, कधी कधी अवघड काम आलं की आपल्याकडे जे हायली स्किल्ड रिसोर्सेस असतात, थ्रोईंग पीपल ॲट प्रॉब्लेम, वी थ्रो दोज पीपल ॲट दोज प्रॉब्लेम्स. Once we throw those people at the problems, then what happens is those people get frustrated because they are doing work less complex than their competence and they leave. What it results in is reduced engagement, ineffective resource constraint management, resulting in lower throughput. Throughput is sales value minus आता अमेरिकन लोक फार हुशार आहेत. अर्थात अमेरिकन, लेट्स टेक द ईस्ट अँड वेस्ट एक्झाम्पल, अमेरिका आणि जपान यांनी हे प्रॉब्लेम सोडवलेत. हे प्रॉब्लेम यांनी कसे सोडवलेत? अमेरिकन म्हणतात की डोंट टेक द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द वर्क फॉर ग्रांटेड. हे कॉम्प्लेक्स आहे, राईट, आणि हे कॉम्पिटन्सी ग्राफ इज लॅगिंग द कॉम्प्लेक्सिटी ग्राफ, बट डोंट थिंक दॅट द वर्क, द कॉम्प्लेक्सिटी ग्राफ इज नॉट अ रायटिंग ऑन द कॉन्क्रीट वॉल. तुम्ही मॅकडॉनल्डमध्ये गेला असाल अनेक वेळेला, राईट, त्याच पद्धतीचा बर्गर तुम्हाला मिळतो, राईट. व्हेअरॅज इफ दॅट कन्सिस्टन्सी वॉज रिक्वायर्ड टू बी अचीव्ड इन अ लोकल रेस्टॉरंट, तो त्या शेफवरती अवलंबून असतो. तो शेफ सोडून गेला की क्वालिटी पडते. सो व्हॉट दे डू, ते म्हणतात की जे हायली कॉम्पिटंट रिसोर्सेस आहेत त्यांना कुठलंही काम कंपनीत देऊ नका. व्हॉट वर्क दे डू इज दे ॲक्च्युली डिझाईन सिस्टम्स अँड प्रोसेसेस बाय विच द कॉम्प्लेक्सिटी कर्व्ह शिफ्ट लेफ्टवर्ड्स टू मॅच द कॉम्पिटन्सी कर्व्ह. तेच काम त्यांनी करायचं. आमच्या कंपनीमध्ये जसं जे हायली स्किल्ड रिसोर्सेस आहेत, they will never do our own design. They will create systems for design by which the lower competent people can actually develop. आणि आम्ही करतो, म्हणजे टुडे वी आर एक्सपोर्टिंग. अमेरिकेतल्या युनियनवाल्या माणसाने आमच्या माणसाला पकडलं आणखी नेलं आणि म्हणलं जर्मन प्रॉडक्ट कसं असतं बघा. आमचा माणूस तिकडे म्हणला साहेब आमचं प्रॉडक्ट आहे. सो दिस इज द वर्क डन. आणि थिंक अबाउट इट, that particular work was done by people in Dhangarwadi, which is next to Shirvoy, right? So मी अमेरिकेत शिक्षण झालं असल्यामुळे अमेरिकन मार्ग पत्करतो, आणि त्यामुळे काय होतं की जेनरिक रिसोर्सेस कॅन डू द जॉब्स क्विकर. तुमच्या कंपनीत तुम्ही जर सिस्टम्स डेव्हलप केल्यात विच आर रिड्युसिंग द कॉम्प्लेक्सिटी ऑफ द वर्क, देन द जेनरिक रिसोर्सेस कॅन डू द वर्क बेटर. तुम्ही आमच्या कंपनीत आला तर तुम्हाला अशा अनेक बोल्ट दिसतील. बोल्ट टाईट करायचं आहे, सिम्पल गोष्ट ना. ट्रकचं बोल्ट टाईट करताना बघितलं आणि टायरचं, तो जॅक लावतो, त्याच्यापुढे तो एवढा मोठा पाईप लावून त्याच्यावर उभा राहतो. हाऊ डू यू नो दॅट ही इज नॉट टेकिंग द बोल्ट इन प्लास्टिक रिजन? त्याचं टायर तुटून पडेल, आणखीन ॲक्सिडेंट होईल. अमेरिकेमध्ये असं कधीच करणार. त्याला हवं टॉर्क रेंच आणि त्याला आपला 14 न्यूटन मीटर टॉर्क, दॅट्स इट. आणि ती खटकन टॉर्क रेंच फिरली की टाईट झाला. दिस इज द करेक्ट टाईटनिंग, राईट. दीज आर द सिस्टम्स दॅट वी नीड टू क्रिएट. नाउ द जॅपनीज मॉडेल इज व्हेरी डिफरंट. Japanese people say that don't take the competency as writing on the concrete wall.
Therefore, what they do is they train and train and train the people till the time people go to a level of competency which is required for their complexity. That is the Toyota model. त्यामुळे जपानमध्ये पिढ्यानपिढ्या लोक कंपनीत काम करतात. आणि सो इट इज अप टू अस टू डिसाईड व्हॉट वी कॅन अफोर्ड टू डू. पर्सनली मला असं वाटतं की वी आर मोर अकिन टू द वेस्टर्न मॉडेल ऑफ वर्क वेअर आपल्याकडे माणसं खूप असली तरी रिसोर्सेस कमी आहेत. लेट मी टेल यू. ओके, म्हणजे मी फार अतिशय अवघड वाईट स्ट्रॅटेजी वाचलं होतं की 1,00,000 इंजिनियर महाराष्ट्रामध्ये दरवर्षी तयार होतात, त्यातल्या 4,000 इंजिनियर्सना फक्त कोड लिहिता येतं विच वर्क्स. I mean, think about it, 4% of people who graduate who can actually do work that is useful. Therefore, म्हणजे आपल्याकडे 130 कोटी लोक असले तर त्यातल्या साधारणपणे 1,30,00,000 लोक एम्प्लॉयबल असतील तरी पुष्कळ झालं, अशी परिस्थिती आहे. सो दॅट इज आवर जॉब ॲज एंटरप्रिन्युअर्स, ॲज इंडस्ट्रीज, टू डेव्हलप सिस्टम्स अँड प्रोसेसेस बाय विच वी कॅन ॲक्च्युली एनेबल दिस पीपल. अँड इट इज हॅपनिंग. मॅकडोनाल्डमध्ये काम करणारा माणूस, तुमच्या BPOमध्ये काम करणारी बाई, किंवा तुमच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये काम करणारा असोसिएट, the systems are created in such a way that that person would not be able to stand in a normal shop is able to sell goods to you worth 1,500 rupees, 2,000 rupees. गुचीच्या स्टोअरमध्ये जरी गेलात तरी दिस इज वॉट हॅपन्स विथ द सिस्टम्स. मॉबलॉच्या दुकानात तुम्ही गेलात तर त्या माणसात स्वतःला मॉबलॉ परवडत नसतं, पण ही कॅन सेल द मॉबलॉक टू यू, राईट. सो characteristics of bad strategy: throw people at jobs, high competent resource and architects and such, pay them so much that they cannot leave and throw them at complex work. पक्षाला पिंजऱ्यात घालून ठेवा, त्याला 100% पगार द्या आणि मग तो आपण म्हणू ते काम करेल असं आपल्याला वाटतं, पण तो माणूस कमी पगारावर नोकरी सोडून जातो. याचं कारण म्हणजे त्याला फुलफिलमेंट नसते, त्याला जे काही तो करतो त्याच्यामध्ये आनंद नसतो. पॅरल असम्पशन दॅट ओव्हरऑल आमच्या रिसोर्सची कॉस्ट कमी आहे, त्यामुळे जरी 2 माणसं लावायला लागली कामाला तरीसुद्धा मला शेवटी इट विल वर्कआउट आणि शेवटी आय विल स्टील बी कॉम्पिटिटिव्ह. इट नेवर वर्क्स बिकॉज युअर प्रॉडक्टिव्हिटी इज 10% ऑफ अमेरिकन्स. So both tactics result in loss of throughput, thereby reducing the gross execution product. आम्हाला जेव्हा हे कळलं तेव्हा आम्ही बरीच टेक्निक्स वापरली, बरंच गणित वापरलं आणि फायनली द सेम पर्सन टू द अमेरिकन प्लांट विल थ्रो आउट इज आस्किंग की मला हाच माणूस पाहिजे. अँड ॲट दॅट टाइम वी कॅन से सर यू कॅन टेक दिस मॅन, दिस वुमन, एनी मॅन, ही विल बी एबल टू डू द सेम जॉब. दॅट्स इन लायमा इन ओहायो और दॅट मे बी इन विंडसर इन कॅनडा और व्हेर एव्हर. पुढे काय? स्ट्रॅटेजी हा प्रश्न फार मोठा असतो. स्ट्रॅटेजी म्हणजे काय हा आपल्याला पडलेला एक परमनंट प्रश्न असतो आणि त्याला बरीच पुस्तकं लिहिली गेलेली आहेत. इट्स अ सिम्पल थिंग. स्ट्रॅटेजी इज अ क्वेश्चन, आन्सर टू द क्वेश्चन व्हॉट शुड आय डू. टॅक्टिक इज द क्वेश्चन हाऊ शुड आय डू इट. Strategy and tactic is not a two-tier construction. There is a top-level strategy, there are low-level strategies, low-level strategies, and to solve each strategy you need a set of tactics to achieve that strategy. This is military terminology. And we need to drive the strategy and tactic up to non-commoditized levels. त्याच्या खालती अगदी कमॉडिटी लागते, अकाउंटंटनी व्हाउचर कसं भरायचं इज नॉट अ क्वेश्चन ऑफ स्ट्रॅटेजी अँड टॅक्टिक. सो ॲट द एंड ऑफ द डे आपल्या सगळ्यांना कंपनीमध्ये युनियन असो, युनियन नसो, इंजिनियर असो, वी हॅव टू गो थ्रू समथिंग नॉन अ बाय इन प्रोसेस. बाय इन, आपण जे बोलतो आहे ते समोरच्याला कळलं पाहिजे आणि समोरच्याने ॲक्सेप्ट केलं पाहिजे. हाऊ कॅन वी अचीव दॅट. आणि त्याला 6 प्रश्नांमध्ये उत्तरं मिळतात. बेसिक्स ऑफ बाय इन. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा काही बोलताय तेव्हा इज देअर अन ॲग्रीमेंट ऑन द स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम. एक्झॅक्टली आपण काय सॉल्व करतो आहे ह्याचा ॲग्रीमेंट आहे का? 2+2=4 म्हणतो आहे का? 2×3=6 म्हणतो आहे, ह्याचा ॲग्रीमेंट पाहिजे. वन्स यू गेट दॅट ॲग्रीमेंट, द नेक्स्ट इज व्हॉट इज द डायरेक्शन ऑफ सोल्युशन. ओके, वी वॉन्ट टू अचीव दिस, हाऊ डू यू वॉन्ट टू गो देअर, राईट? अनलेस इफ दॅट देर इज अन अलाइनमेंट बिटवीन आवर रिसोर्सेस अँड अस, की आपल्याला इथे जायचं आहे आणि आपल्याला असं जायचं आहे, तोपर्यंत नथिंग विल मूव्ह फॉरवर्ड. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे की हे सोल्युशन आपल्याला डायरेक्शन ऑफ सोल्युशन मिळाली, इज दिस सोल्युशन एक्झॉस्टिव्ह. ह्या सोल्युशनमध्ये आपल्याला पाहिजे असलेला प्रॉब्लेम कम्प्लिटली सुटणार आहे का नाही सुटणार आहे. हे संपल्यानंतर लोकांच्या मनात किलमिशे निर्माण होतात. हे सगळं मला पटलं, आय ॲग्री विथ द स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, आय ॲग्री विथ द डायरेक्शन ऑफ सोल्युशन, आय ॲग्री विथ द एक्झॉस्टिव्हनेस ऑफ सोल्युशन. देन देर आर येस बट क्वेश्चन्स. येस बट विल द सोल्युशन क्रिएट मोर ऑब्स्टॅकल्स. हो, मी असं करतो. आता उदाहरणार्थ फॅक्टरीज ॲक्टमध्ये सिक लिव्ह हा प्रकार नाही. आपल्या कंपनीत जर का तुम्ही बघितलं
इफ यू कॅल्क्युलेट, वी वर्क लेस दॅन जर्मन्स. सणावाराच्या सुट्ट्या धरा, प्रिव्हिलेज लीव्ह धरा, 7 सुट्ट्या धरा, इतर कॅज्युअल लीव्ह धरा, सिक लीव्ह धरा, हे सगळं जर का तुम्ही वजा करत गेलात, यू विल फाइंड आउट दॅट युअर नंबर ऑफ आवर्स आर ॲज सेम ॲज युरोप. मग आपण म्हणतो सिक लीव्ह काढून टाका. दॅट्स द डायरेक्शन ऑफ सोल्युशन. इट विल गिव्ह अस 7 days into 1,000 people of work hours. People will say, will that create obstacles? Will that create a union? Will that create this? Will that create that? Unless if you answer those questions, will not be able to get a buy-in of your management and therefore solution from your management. Will this solution create any negative impact? मी माझ्या कंपनीत ERP लावतो. अरे माझ्या कंपनीत ERP लावतो, पण त्याच्यानंतर मला मालच सप्लाय करता येणार नाही, असं असा निगेटिव्ह इम्पॅक्ट येणार आहे का? Once you have an alignment on all these 5 questions, the last and the most difficult question remains, where leadership is required, which is unverbalized fear. हे सगळं पटतं आहे, पण साहेब काहीतरी मला असं पोटात गट फील, मला असं वाटतं की काही बरोबर नाही. When these questions are answered, so if you want to implement any strategy, you need focus, you need the resources who are capable of delivering the strategy and they are not doing anything else but that strategy. And last thing is, there needs to be a buy-in of these resources, and this is how strategies are implemented worldwide. So first section was that, which was obviously pretty boring, but let us go to the next section very quickly. Project management, again the same statement, Indians aim for the sky but don't fly till the time their ass is on fire. We use theory of constraints in our company. We use critical chain project management for this. Project management paradigm काय आहे की what is the objective of executing projects? You need to have delivery in shortest time. You need to have quality and you need to have the cost. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्हाला फोर्डचं पहिलं प्रोजेक्ट लायमामध्ये जेव्हा मिळालं तेव्हा वी वर मॅन्युफॅक्चरिंग द क्रँकशाफ्ट फॉर द F-150 ट्रक ऑफ फोर्ड. आमचा कॉम्पिटिटर होता लिबहेअर, इट्स अ जर्मन मल्टीनॅशनल. We knew that our price was $6.5 million, his price was $8 million. They're sure, $1.5 million स्वस्त म्हणजे फोर्ड कुठं जाणार दुसरीकडे. So top man at Ford called me, old man, I was younger that time. I was son, so you think you got the job? I said, I mean, sir, obviously, I mean, $1.5 million. Then I was like, do you know what you're doing? I said, yes, sir, we are manufacturing crankshaft for F-150 truck. Do you know how much money Ford makes on one F-150 truck? Ford makes a profit after tax of $13,000 on each F-150 truck. They manufacture one F-150 truck every minute in Ford. If you calculate $13,000 profit, त्यांनी मला सिंपल प्रश्न विचारला, फॉर हाऊ मच लॉंगर युअर रोबॉट विल बी डाऊन कम्पेअर्ड टू अ लिव्हेअर रोबॉट. And answer to this question is, if our robot is down than live robot for 1 day more in a year, Ford will lose $10 million. So he said, are you willing to write down that if your robot is 1 day, his downtime is 1 day longer than a live robot, you are going to give me $10 million? आता त्याच्यासमोर परत एकदा असाच कोट आणि टाय घालून बसलेला असं नाही म्हणणं तर काही शक्य नव्हतं. मी त्याला फक्त असा प्रश्न विचारला की if our robot is 1 day more up than live robot, will you give me $10 million? Right? And he said, son, the automotive industry doesn't work that way. We keep all the money, we only debit. There is no credit on our company. So, therefore, obviously, as you must have seen, in the 3 dimensions, cost, quality, delivery is the most critical dimension. Okay? Because quality problems can be sorted by money. But if there is delivery which is late, that opportunity of time, God has given time only in one direction to us, right? That can never be recouped. And therefore what happens today is project plans are made. आपण सुंदर एक्सेलमध्ये चित्र काढतो, मायक्रोसॉफ्ट प्रोजेक्टमध्ये सुंदर पेंटिंग करतो, आणि त्याच्यानंतर what happens? Schedules are prepared. There are series of deadlines. डिझाईन या दिवशी झालं पाहिजे, मटेरियल या दिवशी आलं पाहिजे, वेल्डिंग वॉट एव्हर या दिवशी झालं, फॅब्रिकेशन या दिवशी झालं पाहिजे, आणि मगच डिलिव्हरी या दिवशी होईल. राईट? व्हॉट हॅपन्स इज, तुम्ही असं विचार करा, अमेरिका गेल्या ऑलिम्पिक्समध्ये रिले रेस जिंकली. राईट?
जर का त्यातल्या प्रत्येक माणसाला म्हणलं असतं की आपल्याला 40 सेकंदात रिले पळायची आहे, तू 10 सेकंद, तू 10 सेकंद, तू 10 सेकंद आणि तू 10 सेकंद, जो 9.8 सेकंदात पळू शकत होता तो काय म्हणतो 10 सेकंद आहेत, आणि जो 10.2 सेकंदात पळू शकत होता त्याला 10 सेकंदात पळताच येत नाही. इट विल एंड अप इन 40.2 seconds यार. Therefore, there is very interesting thing that there are two syndromes in project management. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला जर का मी सांगितलं की आता तुम्हाला इथनं पुण्याला पोचायचं आहे आणि पुण्याला तुम्ही पोचला नाहीत तर मी तुम्हाला मारून टाकणार. किती वेळ लागेल तुम्हाला पुण्याला पोचायला? व्हॉट आन्सर विल यू गिव्ह मी? अत्यंत ॲग्रेसिव्ह माणूस आपल्याकडे आहे. आपण गाडीने जायचं म्हणतो, विमानानं नाही. नॉर्मली वॉट पीपल विल से इज इफ आय एम गोइंग टू डाय, इफ आय डोंट रीच पुणे इन अ पर्टिक्युलर टाईम दॅट आय कमिट, मी 6 तास सांगेन. का वाटेत ट्रॅफिक जाम असला तर टोल, आता 26 जानेवारी आहे, लोक सगळे महाबळेश्वरला गेले, तिकडे टोल नाक्यावरती अर्धा तास लागणार, 6 तास. पण त्याच माणसाला विचारलं मी की तुला पुण्याला जायचं आहे, बट व्हॉट्स द बेस्ट एस्टिमेट ऑफ द टाईम विल गिव्ह मी? देन द आन्सर विल कम 3 तास, 3.5 तास. ओके, देर इज नो डेथ. नाउ व्हॉट हॅपन्स इज एनी प्रोजेक्ट मॅनेजर व्हेन यू गिव्ह हिम अ डेडलाईन, ह्या दिवसापर्यंत डिझाईन नाही झालं तुझी नोकरी जाणार. त्याला जर का वाटत असेल आपल्याला 1 महिना लागणार, तो म्हणणार साहेब मला 1.5 महिना लागणार. सो द डेडलाईन, द वर्क दॅट what the task deserves is 3 months or say 1 month, he's going to say 1.5 months. You know what then he does? Without deadline जर का त्याला काम सांगितलं असतं तर he would have worked like this and perhaps finished his job here. But तो फेमस रूल आपल्याला माहितीच आहे, वर्क एक्सपांड्स टू फिल द टाईम दॅट द वर्क हॅज, राईट? देअरफॉर व्हॉट हॅपन्स, हा शांतपणे, अरे मी 1.5 महिना सांगितलं, मला माहिती आहे काम 1 महिन्याचं आहे, सावकाश 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 काम करतो, मध्ये 2-4 कॅज्युअल लीव्ह टाकतो, सगळं होतं. एंड ऑफ द डे जेव्हा डेडलाईन जवळ यायला लागते तोपर्यंत काम झालेलं नसतं, आणि व्हॉट एव्हर टाईम ही हॅज कमिटेड ही विल एक्सीड दॅट टाईम अँड जस्टिफाय, साहेब 1 आठवडा उशीर झाला, राईट? दिस इज नोन ॲज पार्किन्सन सिंड्रोम. यू गो व्हेरी स्लो बिकॉज युअर डेडलाईन इज व्हेरी फार अवे. आपण सर्व एज्युकेटेड लोक आहोत, कॉलेजमध्ये परीक्षा देतो आपण, राईट? डेडलाईनचा दुसरा बॅड इफेक्ट स्टुडंट सिंड्रोम. स्टुडंट सिंड्रोम, तुम्ही मला सांगा तुमच्या किती लोकांनी सेमिस्टरच्या पहिल्या दिवसापासून अभ्यास केला आहे? आपल्या देशात साधारणपणे 4.5 ते 5.5 महिन्याचं सेमिस्टर असतं, म्हणजे 5.5 महिने आहेत. काय जे तुम्ही करत असाल, पार्ट्या करता, पहिला महिनाभर तर दिवाळीच असते आपल्याकडे, म्हणजे सेमिस्टर सुरू झाल्यानंतर. काय नाही, भरपूर वेळ हो आपल्याला. काय परीक्षेला काय आधी 15 दिवस अभ्यास केला की पुष्कळ झाला. येस, परफेक्टली 15 दिवस आधी अभ्यास सुरू करतो, त्यानंतर कळतं की चायला वाटलं त्यापेक्षा फार जास्त आहे, आणि परीक्षेच्या दिवशी आपलं काम काय होत नाही. सेम थिंग हॅपन्स इन प्रोजेक्ट्स, अँड पार्किन्सन्स अँड स्टुडंट सिंड्रोम, दे विल ऑलवेज डिले द प्रोजेक्ट्स. दिस हॅपन्स एव्हरीवेअर, अँड दॅट हॅपन्स बिकॉज ऑफ ए सिरीज ऑफ डेडलाईन्स दॅट आर गिव्हन इन एनी प्रोजेक्ट विच आर मीनिंगलेस. The reason they are meaningless, by the way, there is one more thing. आपण सगळे म्हणतो मल्टीटास्किंग ॲबिलिटी फार चांगली आहे. एका वेळेला 10 टास्क मी करू शकत असलो तर आय एम ग्रेट, विच इज अ ट्रू थिंग. परंतु प्रत्येक माणसाची मल्टीटास्किंग ॲबिलिटी वेगळी असते. इफ यू सी द इफेक्टिव्हनेस अँड एफिशियन्सी ऑफ ए पर्टिक्युलर इंडिव्हिज्युअल अँड ऑन द एक्स ॲक्सिस इफ यू राईट नंबर ऑफ टास्क्स दॅट यू आर गिव्हिंग टू दॅट पर्सन, एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत इफेक्टिव्हनेस वाढत जातो. त्याच्यानंतर तो इफेक्टिव्हनेस 0, इन्क्रीमेंट इन इफेक्टिव्हनेस इज 0, आणि त्याच्यानंतर दॅट इफेक्टिव्हनेस ॲक्च्युली गोज ऑन रिड्युसिंग. दिस इज फॉर ऑल ऑफ अस, दिस ट्रू फॉर ऑल ऑफ अस. आपण सगळे एंटरप्रिनर्स, बिझनेसमॅन असल्यामुळे आपण म्हणतो की वी आर गॉड्स ओनली. किती काम मला द्या, एकदा अकाउंटंटने विचारतो, एकदा व्हाउचरवरती सही करतो, एकदा चेक देतो, एकदा हे करतो, एकदा ते करतो. वी आर डुईंग समथिंग नोन एज बॅड मल्टीटास्किंग. दिस इज अ झोन ऑफ बॅड मल्टीटास्किंग. दिस इज अ झोन ऑफ गुड मल्टीटास्किंग. द की इज फॉर एनी मॅनेजर्स, कुठलंही तुम्ही काम घ्या, तुमच्या HR चा माणूस असेल, अकाउंट्सचा माणूस असेल, 50 गोष्टी करायला सांगितल्या त्याला, यू विल फाइंड आउट दॅट द पर्सन विल फेल, अँड अकाउंटेबिलिटी ऑफ दॅट पर्सन फेलिंग इज नॉट ऑन हिम बट ऑन यू, because you gave him too many tasks. You spread him thin. The moment you spread him thin, the project has gone for a toss.
इट रिक्वायर्स कन्व्हिक्शन अँड करेज. आमच्या कंपनीत आम्ही CCQ जेव्हा चालू केली तेव्हा हजारो टास्क ओपन होते, हजारो. त्याला चोक द रिलीज म्हणतात. आम्ही ॲक्च्युली वी स्टॉप्ड सम ऑफ द प्रोजेक्ट्स. वी लॉस्ट अप्रॉक्सिमेटली 12 crore rupees, okay, in stopping those projects. And we actually reduced the multitasking to a good multitasking, because of which, as I said, आमचं 65-70% on time delivery went to 97% today, because the work that is given to people is always calibrated so that they are never going to multitask. This is how we are going to increase our efficiency going forward. I request you to read Theory of Constraints and really internalize it. It is very difficult. It takes a lot of courage and conviction, but unless if you do that, your business are not going to scale. The whole idea is how do you scale your business. 70 कोटीचा धंदा 700 कोटीला कसा घेऊन जाऊ. And obviously leadership, influencing, inspiration is required, but at the same time for people below you who don't have as much capability as you have, right, the accountability is to us, not to them. मल्टीटास्किंग मध्ये आणखीन एक गडबड अशी असते की दरवेळेला टास्क स्विच केलं की पहिल्यांदा त्याच्या मनात ते असं टॉप ऑफ हिज माइंड ते रॅम्प डाऊन करायचं, दुसरं काम रॅम्पअप करायचं आणि काम चालू करायचं. एव्हरी टास्क स्विच हॅज अ पेनल्टी. मोर स्विचेस यू डू, मोर पेनल्टी यू हॅव. आणि हे ॲब्सोल्युटली लीनच्या अपोजिट आहे, बिकॉज यू आर वेस्टिंग द रिसोर्स टाईम अननोईंगली. अँड देअरफॉर we should remain in good multitasking domain. How do you remain in good multitasking domain is you don't expose the work only to people. घरामध्ये जी बाई असते तिला सकाळी सगळ्यांचे डबे करायचे असतात, असं करायचं तसं करायचं, somebody is a homemaker, आणि 25 गोष्टी दिल्या की कुठल्या तरी भाजीत मीठ विसरतं, आणखीन कुठल्या तरी पोळीत मीठ दुप्पट पडतं. दिस इज द रिझल्ट ऑफ बॅड मल्टीटास्किंग, बिकॉज टू मच वर्क इज ओपन. अँड द मोमेंट देर इज अन ऑब्स्टॅकल. मॅनेजमेंटचं काम काय आहे? मॅनेजमेंटचं काम असं की अनलेस इफ वी ॲक्च्युली ओव्हरकम ऑब्स्टॅकल्स फॉर द पर्सन ऑन द रूटीन बेसिस, इट डझंट वर्क. आमच्या कंपनीमध्ये आजसुद्धा एव्हरी थर्सडे देर इज अ मीटिंग, अँड इन दोज मीटिंग्स विथ अ ह्यूज अमाऊंट ऑफ सिस्टम विच आय परहॅप्स विल नॉट गो इन राईट नाव. म्हणजे माझ्याकडे प्रेझेंटेशन आहे पण मे बी आय विल नॉट गो इन दॅट राईट नाव. वी विल रिव्ह्यू ऑल द प्रोजेक्ट्स विच आर रेड. रेड डज नॉट मीन डिलेड. रेड मीन्स प्रोजेक्ट्स विच हॅव पोटेन्शियल टू डिले. And unless if we give that management input, the projects won't get executed. Maybe it's a decision. म्हणजे आता we are doing a project for a company in Italy known as CNH, Case New Holland Tractors. पहिलं प्रोजेक्ट भारतातल्या कंपनीला देत होते. The penalty was 5% of the total order value for 1 day delay. Now, आणि प्रोजेक्ट 10 कोटीचं होतं. एक दिवस डिले म्हणजे 50 लाख गेले. Simple thing was that there were issues from them, issues from us, whatever the case may be, and project was delayed till the time the delivery happened. The sea shipment was going to take 4 weeks. What do? Now this is not a decision that your employees are going to take, but what we did was we actually brought a whole plane from Moscow to Bombay. 2 कोटी रुपयाचं आम्ही फ्रेट त्याच्यामध्ये लोड केलं आणि we sent a plane to Italy. We were on time. And they delayed their commitments, so they are actually paying us a penalty of 150,000 euros. This is the first time in the history of CNH that CNH is paying, or a customer is paying a penalty to its supplier. and the reason that we can declare it is आम्हाला काल PO मिळाली त्याची, काल म्हणजे 26 तारखेला आय थिंक. So CCPM principles: reduce multitasking, don't start the work unless if all the necessary conditions, full kit जोपर्यंत नाही तोपर्यंत काम चालू करू नका. Rationalize your deadlines. Don't put unnecessary deadlines, put only significant deadlines. आमच्या कंपनीत 2च डेडलाईन: डिलिव्हरी, इन्स्टॉलेशन, राईट. बट दिस कॅन बी अचीव्ड ओनली इफ देर इज अ रूटीन रिव्ह्यू ऑफ वॉट इज गोइंग टू हॅपन. तुम्ही तुमच्या कंपनीत कुठल्याही प्रोसेसेस जेव्हा सेटअप कराल, त्या प्रोसेसेसमध्ये जर का रिव्ह्यू ही स्टेप नसेल तर दॅट प्रोसेस इज बाउंड टू फेल. अंडरस्टँड, दिस इज अ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. एन्ट्रॉपी ऑलवेज इन्क्रीजेस, राईट. एन्थॅल्पी ऑलवेज रिड्युसेस बाय डिफॉल्ट. त्यामुळे जोपर्यंत रिव्ह्यू नाही तोपर्यंत कोर्स करेक्शन नाही. डिसऑर्डरनेस इन युअर कंपनीज विल कंटिन्यू टू गो ऑन इन्क्रीजिंग. अँड देअरफॉर इन व्हॉट एव्हर प्रोजेक्ट्स यू आर डुईंग, राईट. एक नवीन मशीन घ्यायचं आणि त्याच्यावरती मला जॉब चालू करायचा आहे. त्या जॉबचा रॅम्पअप होणे इज ऑल्सो अ प्रोजेक्ट, राईट. एनी न्यू प्रॉडक्ट रॅम्पअप. अँड इंटिग्रेट बफर्स. हे बघा, माझा एकदा अमेरिकेतला प्रोफेसरवर वाद झाला होता. तुम्हाला हायझेनबर्ग्स प्रिन्सिपल ऑफ अनसर्टनिटी माहिती असेल.
की एका इलेक्ट्रॉनचा स्पीड आणखीन पोझिशन 100% मग मोमेंटम अँड पोझिशन एका क्षणी माहीत नसते, राईट. सो आय सेड दॅट यू नो वॉट, प्रॉबॅबिलिटी इज अ ह्युमन मॉडेल ऑफ गॉड्स विल. म्हटलं व्हॉट यू मीन? म्हटलं देवाला माहिती आहे इलेक्ट्रॉन कुठल्या स्पीडने चालला आणि कुठं आहे एक्झॅक्टली, राईट. सो वी कॅनॉट प्ले गॉड. इफ वी कॅनॉट प्ले गॉड, that means we have to factor in for uncertainties in any project and we have to keep a shock absorber. तुमच्या गाडीला तुम्ही पुण्याहून सांगलीहून पुण्याला जाताना शॉक absorber नसेल, कारण रस्त्यात खड्डा नसणारच असं ॲज्युम केलं तर पुण्याला जाईपर्यंत पाठ मोडेल तुमची. अँड दिस इज वॉट हॅपन्स इन प्रोजेक्ट्स. वी मेक अ प्रोजेक्ट प्लॅन, वी पुट डेडलाईन्स अँड एनी कन्व्हेन्शनल मॅनेजर विल से इफ ही हॅज मिस्ड अ डेडलाईन इट्स अ डेव्हिएशन. अरे डेव्हिएशन करून करू काय, पैसे तर गेले ना. So these are the principles. Unless if they are internalized in our companies, we'll never be able to scale the company. So there are some technical details and so on and so forth, but I think we will leave it at this point of time. Lot of mathematics presentation मी देतो. Anybody who is interested in studying it is most welcome to present. One thing I'll tell you, if you implement CCPM principles, आम्ही जे project एक वर्षात complete करायचो, ओके, म्हणजे प्रश्न असा आहे की how do you execute a project faster, right? Now leadership motivation is absolutely necessary, but at the same time what is necessary is not what I am saying, how to do it. प्रश्न आपल्याला काय येतो की हे सगळं छान आहे पण मी कसं करू उद्या. ह्या सगळ्या गोष्टीला ॲनालिटिकल उत्तरं जी जगात हुशार माणसांनी शोधून काढलेली आहेत, दॅट इज वेअर वी नीड टू गो अँड वी नीड टू लिसन टू दिस. दिस अ लॉट ऑफ डिटेल इन टू थ्रूपुट्स अँड सो ऑन. इन आवर कंपनी वी हॅव इम्प्लिमेंटेड crores of rupees in processes and systems, right? No process can work without a system, review and audit. With that, let me tell you, in our business, our EBITDA margins are highest in the world. Okay, we have statistics of all over the world. I am not saying that we make 50% EBITDA margins, right? जगामध्ये आमच्या धंद्यामध्ये सिंगल डिजिट EBITDA margins आहेत. We are in higher double digit EBITDA margins, So this happens solely because of implementing these processes and systems in the company. Why processes and systems? Because your person whose IQ may be 100, 105, 95 should be able to execute that. Reduce the complexity of the work to match the competency curve of your people. Now, let me go to an interesting topic here. Hey, this is a lot of presentation. आणि जोपर्यंत कंपनीत सिस्टीम तयार करू शकत नाही आपण, तोपर्यंत इट बिकम्स अ ह्युमन सेंट्रिक ऑर्गनायझेशन. दॅट विल कम ॲट द एंड ऑफ माय प्रेझेंटेशन, विच इज ओके. इंटरेस्टिंग टॉपिक, HR. आता ऑब्व्हियसली आय एम अ व्हेरी लेफ्ट ब्रेन पर्सन, ओके. म्हणजे मी स्वतःची सायकोमेट्रिक टेस्ट घेतली होती, त्याच्यामध्ये मला 5पैकी 2 मार्क पडले होते एम्पथीमध्ये, ओके. म्हणजे मला काय, माझा एक न्यूरोलॉजिस्ट मित्र आहे, त्याला म्हटलं की हाऊ कॅन आय बी नॉन एम्पॅथेटिक, आय कॅन कम्प्लिटली अंडरस्टँड व्हॉट दॅट फेलो इज थिंकिंग. त्याने मला सिम्पल प्रश्न विचारला, मे बी यू आर इंटेलिजंट देअर फॉर यू अंडरस्टँड व्हॉट दॅट पर्सन इज थिंकिंग, बट डू यू फील व्हॉट ही इज फीलिंग, राईट? सो दिस इज, आणि आत्ता खाडेसाहेबांचं जर तुम्ही भाषण ऐकलं असेल तर दिस इज अ व्हेरी हाय एम्पथी ऑर्गनायझेशन. दॅट्स वाय हिज पीपल आर एंगेज्ड विथ हिम, ओके. नाव दॅट इज गॉड्स ग्रेस, राईट? That their skill is, not everybody of us will be that empathetic, right? I am not, for that matter, as a matter of fact. So आपल्या सगळ्यांच्या कंपन्यांमध्ये आपल्याला स्टँडर्ड भेडसावणारा प्रश्न म्हणजे आमची माणसं इफेक्टिव्ह नाही आहेत, आमची माणसं एंगेज नाही आहेत. मला तुम्ही सांगा, एंगेजमेंटचा अर्थ माहिती आहे का आपल्यापैकी कोणाला ॲनालिटिकली? सिरियसली इंट्रोस्पेक्ट अँड टेल मी व्हॉट इज द मिनिंग ऑफ एंगेजमेंट. सो लेट अस ट्राय टू आन्सर दॅट क्वेश्चन रिअल क्विक. What are we looking from an employee? All this. You want efficiency? पगार देतो आहे ना. You want effectiveness? Differentiation in efficiency and effectiveness. Efficiency means doing things rightly and effectiveness means doing the right things. Okay? ओनरशिप नाही लोकांना, चायला सांगितलेलं काम करत नाही, रिझल्ट्स मिळवत, रिझल्ट ओरिएंटेड नाही, एफर्ट्स कमी पडतात. अकाउंटेबिलिटी आणि रिस्पॉन्सिबिलिटीला फरक परत एकदा सांगतो. रिस्पॉन्सिबिलिटीज टुवर्ड्स एफर्ट्स, अकाउंटेबिलिटीज टुवर्ड्स रिझल्ट्स. अकाउंटेबिलिटी नाही, हार्डवर्क करत नाही, व्हॉट एव्हर, राईट? नाव, आणि आपण त्याला म्हणतो की आवर गोल इज टू हॅव एन एम्प्लॉई एंगेज्ड विथ द ऑर्गनायझेशन. इफ ही इज एंगेज्ड ही विल डू ऑल दिस, ओके. म्हणजे आपण काय म्हणतो, एम्प्लॉई मस्ट कॉन्ट्रीब्यूट
As businessmen, our sole focus is that our employees must contribute to the organization. Now let us go to employee. आता मला एम्पथी नाही म्हणून मी ॲनालिटिक्सवरती जातो. What is the empathy? What is the desirability for an employee towards the organization? एम्प्लॉई म्हणतो मला पैसे पाहिजेत, करेक्ट. इन्क्रिमेंटच्या वेळी दरवेळी भांडणं तर असतीलच तुमच्याही कंपनीत. मला ग्रोथ पाहिजे, मला वर्क लाईफ बॅलन्स पाहिजे, मला ऑथॉरिटी पाहिजे. तुम्ही मला रिस्पॉन्सिबिलिटी देता तर ऑथॉरिटीज काहीच देत नाही. मला ऑपॉर्च्युनिटी पाहिजे, मला इफेक्टिव्हनेस पाहिजे. देन द क्वेश्चन कम्स की कंपनीची माझ्यावर एंगेजमेंट कुठे आहे. अँड दॅट गिव्ज अस द रिझल्ट दॅट एम्प्लॉई इज लुकिंग फॉर सॅटिस्फॅक्शन. एम्प्लॉईज मिशन इज नॉट टू कॉन्ट्रीब्यूट टू द कंपनी. एम्प्लॉईज मिशन इज टू सॅटिस्फाय हिमसेल्फ और हरसेल्फ. नाव look at this. These are cross to each other. These two strategies are different. Your organization wants contribution, your employee wants satisfaction. Now let us look at this intersection area here, right? ह्याच्यामध्ये कुंडली काढल्यासारखे मी एक काहीतरी त्रिकोण काढलेत, right? So let us understand. This is E, this is AE, this is H and H, this is C and B, this is D. हे काय आहे? बुध, मंगळ, गुरु कुठंतरी हिंट आहेत. So let me tell you what this is. E means engaged employee, means contributing highly and is highly satisfied, right? Therefore, you will find out that he is satisfied, he is contributing, it's a win-win situation, right? And therefore, it is sustainable. What is the meaning of C and B? Let us go back to that thing. C and B. म्हणजे काय? Employee is highly unsatisfied, but is contributing heavily. खूप काम करतोय, he is very unhappy, right? C and B means crash and burn, right? So तो अतिशय चांगलं काम करतोय, तो रिझल्ट अचीव करतोय, पण ही इज व्हेरी अनहॅपी. त्याला पैसे मिळत नसतील, त्याला ऑथॉरिटी मिळत नसेल, त्याला काही मिळत, वॉट एव्हर द केस मे बी. ऑब्वियसली दिस इज अ व्हेरी अनस्टेबल पोझिशन, राईट. थर्ड तिसरी कुंडलीतली जागा म्हणजे एम्प्लॉई इज हायली सॅटिस्फाईड, राईट, बट इज नॉट कॉन्ट्रीब्युटिंग ॲट ऑल. हे कुठले लोक आहेत? जे कंपनीतले सर्व ओव्हरपेड लोक आहेत किंवा अंडरवर्क लोक आहेत. दे आर लाईक दॅट. दे आर नोन ॲज हॅमस्टर्स अँड हनीमूनर्स. इट्स अ हनीमून दॅट इज गोईंग ऑन. तो काय करतो? इज व्हेरी सॅटिस्फाईड, ही इज नॉट कॉन्ट्रीब्युटिंग ॲट ऑल. ही जस्ट डज नॉट, म्हणजे ही जस्ट डज इनफ to continue the organization. So he is not working on his positive contribution but a nuisance value of he leaving the company. अरे हा नको सोडायला, याला फार माहिती आहे बरं का, मी ते परवा बिल घेतलं होतं त्याला माहिती आहे, ह्याला सोडून. तो म्हणतो मी 8 तास हिशोब लिहिणार, घरी जाणार. इट्स अ व्हेरी स्टेबल पोझिशन फ्रॉम दी एम्प्लॉईज पर्स्पेक्टिव्ह. ते कधीच सोडून जात नाहीत, राईट. चौथी पोझिशन इज डिसेंगेज्ड. ही इज नॉट कॉन्ट्रीब्युटिंग ॲट ऑल, ही इज नॉट सॅटिस्फाईड ॲट ऑल. इट्स अ बॅड ॲपल. हे लोक काय करतात? He is very unhappy, he is not contributing. He is continuously looking for outside opportunities. सारखे रेझ्युमे टाकतोय, लिंक्डइनवरती आहे, फेसबुकवरती आहे, सगळीकडे आहे. तो अल्ट्रा व्हायरस ॲक्टिव्हिटी करतो. कंपनीतला कुठला तरी त्याला कॉम्प्युटर म्हणतो काय रे, तो कोटेशन दिलं आहे, तर मला त्याला कॉपी पाठव. तो म्हणतो मला नाहीतरी काय, इथं मी व्हेरी अनसॅटिस्फाईडच आहे, तुम्हाला पैसे देतोय, पाठवून द्या माझं कोटेशन त्याच्याकडे. बट ही इज ऑल्सो व्हेरी स्टेबल, कारण त्याला दुसरीकडे जॉबच मिळत नाही, राईट. कारण समजा तुम्ही कुठल्या तरी माणसाला लाच देऊन त्याच्याकडनं काम काढून, कॉम्प्युटरची माहिती काढून घेतात आणि त्याने तुमच्या कंपनीत अप्लाय केलं आणि त्याला तुम्ही नोकरी दिली, तर तुमच्यासारखे शहाणे तुम्हीच ना. आणि लास्ट थिंग अँड मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज ऑलमोस्ट एंगेज्ड. नाउ दॅट इज द मोस्ट इंटरेस्टिंग थिंग हिअर. ऑलमोस्ट एंगेज्ड, इट्स अ व्हेरी अनस्टेबल पोझिशन. ही इज कॉन्ट्रीब्युटिंग सिग्निफिकंटली, ही इज सॅटिस्फाईड सिग्निफिकंटली, राईट. But he is not engaged because he is not contributing highly and satisfied highly. It's a very unstable position, right? That unstable, let me tell you some statistics. जगामध्ये 47% एम्प्लॉईज आर एंगेज्ड एम्प्लॉईज. भारतामध्ये 43% एम्प्लॉईज आर एंगेज्ड एम्प्लॉईज. ओके, लेट अस फॉरगेट द हॅमस्टर्स अँड सो ऑन अँड सो फोर्थ. जगामध्ये approximately 32% employees are almost engaged employees because the management and HR practice in the world are such that everybody is
इज सीन. प्रत्येकाला प्रत्येक काय करतो माहिती असतं. आपल्याकडे माणसंच फार आहेत, माहितीच नाही काय करतो कोणी. राईट. भारतामध्ये दॅट नंबर इट सेल्फ इज बियॉन्ड 40%. ऑल आवर ऑर्गनायझेशन्स हॅव ऑलमोस्ट एंगेज्ड एम्प्लॉईज. यू नो वॉट द प्रॉब्लेम इज दॅट बीइंग अन अनस्टेबल पोझिशन, if we don't do something, he's going to be a crash and burn or honeymooner or disengaged. Only if we do something, he's going to go and get himself promoted to being an engaged employee. So, transitions. E is stable till the time there is a drastic perturbation. तो खूप कॉन्ट्रीब्यूट करतो, तो सॅटिस्फाईड, आणि तुम्ही त्याला पगारवाढ दिलीच नाहीत, इन्स्टंटेनियसली इज गोइंग टू गो टू क्रॅश अँड बर्न. राईट. सगळ्यात अवघड पोझिशन इज क्रॅश अँड बर्न. You know what? If a person is in crash and burn, he is not satisfied, he is contributing, what does he do? तो ऑर्गनायझेशनला लॉयल आहे. He can do two things. He can quit and leave, but you know what is worse? He can quit and stay. Right? If he quits and stays, he becomes a disengaged employee. And those are the bad apples that you don't want. Therefore, crash and burn employees हे तळहातावरच्या फोडासारखे आहेत. You have to absolutely take care of them and promote them to almost engaged or engaged people right away. Honeymooners and hamsters, they have quit and they have stayed. काम काय करायचं नाही, पगार मिळतोय, very happy. Now, organizational differentiation against this candidate is absolutely necessary, right? And almost engaged employee can go in any state. And this is the biggest challenge that all of us have. आपल्या अमेरिकेमध्ये ॲट्रिशन किती असतं माहिती आहे तुम्हाला? अमेरिकेमध्ये ॲट्रिशन जीईमध्ये, आता जी इज नॉट अ गुड एक्झाम्पल नाव बिकॉज जी इज गोईंग डाऊन. मी जीईत काम करायचो कॉर्पोरेट आर&डीमध्ये. देर वॉज 0% ॲट्रिशन. नो बडी लिव्स. सो जॅक वेल्च हॅड टू ॲक्च्युली फायर 5% ऑफ द पीपल एव्हरी इयर हू आर नॉट परफॉर्मिंग. आपल्या कंपन्यांमध्ये ॲट्रिशन किती असतं? आय डोंट नीड टू आस्क दॅट क्वेश्चन परहॅप्स, पण गिव्ह ऑर टेक 15% ॲट्रिशन असतं. आता आमच्या कंपनीला 1000 माणसांपैकी 150 माणसं दरवर्षी नवीन येतात. आय टी इंडस्ट्रीमध्ये द सेम नंबर इज 30%. म्हणजे एव्हरी 3 years इज अ न्यू कंपनी. राईट. ऑल्सो अंडरस्टँड दॅट व्हेन एव्हर अ पर्सन लिव्स, ओके, इट्स नॉट अ पर्सन लिव्हिंग, इट्स ऑर्गनायझेशनल नॉलेज लिव्हिंग यू. राईट. इन्फोसिसच्या नारायण मूर्तींनी का निलेकणींनी स्टेटमेंट केलं होतं, एव्हरी नाईट वेन पीपल गो होम, entire knowledge of the company has gone home. We hope that they come back tomorrow. Right? आणि आपल्या हिंजवडी पुण्यातलं जे आहे त्याच्यामध्ये कुठलं तरी एक मोठं कॅफेटेरिया आहे. इट्स अन एम्प्लॉयमेंट एक्सचेंज यार. रिअली. सो satisfaction in the organizations can come only when there is performance driven culture. A performer is rewarded. Right? There is predictability in your work. राईट. आज हे काम कर, उद्या तिकडे पडायला लागल्यावर तिकडे जा, परवा अरे तिकडे प्रॉब्लेम झाला आहे, युअर लॉयल एम्प्लॉई गो देअर. पीपल डोंट लाईक इट. राईट. पीपल वॉन्ट प्रेडिक्टेबिलिटी इन दी वर्क. सो दिस इज वॉट वी नीड टू गेट इन ऑर्गनायझेशन. पीपल नीड टू नो द पाथ अबाउट देअर फ्युचर. राईट. ॲज यू नो, डिपेंडिंग ऑन हाऊ फार एम्प्लॉई कंपनीमध्ये त्याच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त वेळ खर्च करतो. द टाईम दॅट ही इज लिव्हिंग. राईट. 8.5 9 hours he works, another hour he travels. 10 तास जागेपणाचे, out of the 14 तास he is spending in the company. Right? He has to know, and when I say he, it's a gender non-specific word, okay, he or she. So, you know, they have to know the path about their future. Whose job is this? This is our job to do that. We didn't understand that till very late. After 20 years in the business, we understood it. And we are taking efforts and, you know, आता आमच्याकडे आम्ही ट्रेनी बॅच घेतली. पूर्वी आमच्या ट्रेनी बॅचमधनं 6 महिन्याचं ट्रेनिंग संपेपर्यंत 50% लोक सोडून जायचे. विथ दीज एफर्ट्स दॅट वी आर डुईंग टुडे, ॲज आय सेड, आय एम जस्ट शेअरिंग वॉट वी आर डुईंग. 0% ॲट्रिशन आमच्या ट्रेनिंग बॅचमध्ये. अँड दॅट्स अ फॅन्टास्टिक थिंग. अँड सेकंड थिंग, लेट मी टेल यू दॅट आवर कंपनी इज व्हेरी सेरेब्रल. म्हणजे प्रचंड अकॅडमिक ज्ञान लागतं. ते रोबोटचं सिम्पल आहे. रोबोट इफ यू डू इट रॉंगली पीपल कॅन डाय ॲब्सोल्युटली. म्हणजे 600 किलो वजन घेऊन 3 meters per second रोबोट हलतोय तो, त्याच्यामध्ये माणसाला चान्स नाही. राईट. मिस्टेक्स आर नॉट अलाउड. 0%. सेकंड थिंग, आवर रोबोट्स आर सिंगल पाथ रोबोट्स. व्हेरी सिमिलर केस टू देम ऑल्सो, की वेल्डिंगमध्ये लीक निघालं, यू नो, यू जस्ट कॅनॉट हॅव दॅट. पीपल कॅन डाय. राईट.
the point is that when we did all this HR intervention in our company today, when the people were given to our resource managers, the GMs and so on and so forth, त्या लोकांनी सांगितलं साहेब पहिल्या दिवशी these people became productive. They're doing the work, they're actually delivering results which 3 years experienced person does not deliver today, right? Now the other fear is what? आपण एवढे चांगले लोक तयार केले, उद्या कुठला तरी अमेरिकन मल्टीनॅशनल ही माणसं घेऊन जाणार, राईट? Now there is a big paper that I have written on this, but that does not happen because these people are there. जसा अमेरिकेतला माणूस अमेरिकेमध्ये $70,000 पगार मिळवतो, त्याला भारतात नोकरी द्या बघू. विल ही प्रोड्यूस $70,000 per year worth? No. मी दिलेत नोकऱ्या, आय नो, राईट? बिकॉज दॅट एम्प्लॉई इज प्रोडक्टिव्ह बिकॉज ऑफ द पॅराडाईम, बिकॉज ऑफ द सिच्युएशन that employee is in. So now that becomes a stable ecosystem where your companies are able to retain the relevant people and your organization is able to grow. So path about the future is absolutely a must. Opportunity to satisfy himself. तुम्हाला एक सांगू, success and fulfillment are two very different things, right? Everybody in the world is looking for fulfillment. पहिल्यांदा आपण सगळे पैशाच्या मागे लागतो, पैसे मिळाले की आपण म्हणतो God has been kind to me because success जो काय असेल तो असेल, पण I am tremendously fulfilled at this point of time. My fulfillment comes only from one thing: have I taken the company to the potential that it deserves? Have I taken the person to the potential that it is? That's my fulfillment. This is exactly what we do in our company, right? Now, you know what? माझ्या मामानी, तो बिझनेसमॅन, त्यांनी मला फार चांगलं वाक्य अगदी लहानपणी सांगितलं होतं. इन बिझनेस सॅक्रिफायसेस डोंट मॅटर, ओनली कॉन्ट्रीब्युशन मॅटर्स, राईट? मी रोज 14 तास काम करतो आहे, आय एम सॅक्रिफायसिंग माय सेल्फ, इट डझंट मॅटर. आय एम इन्क्रीजिंग एबिट ऑफ माय कंपनी, नाव दॅट्स कॉन्ट्रीब्युशन, राईट? सो कॉन्ट्रीब्युशन, एम्प्लॉईचं कॉन्ट्रीब्युशन काढण्याकरता इट इज आवर जॉब टू गिव्ह देम कंटिन्युअस ऑपॉर्च्युनिटीज. इफ वी आर नॉट गिव्हिंग दी ऑपॉर्च्युनिटी, एम्प्लॉई इज नॉट परफॉर्मिंग, राईट? We absolutely have to understand it's our fault, not his fault, right? Continuous enablers for realizing the opportunities. If the employee doesn't have the skill, whose job is it to enable him to actually win that, right? It is our job. It is not his job to learn. It is our job to make sure that he is enabled. Our parents did the same thing, right? आपल्याला कॉलेजात का पाठवलं त्यांनी? का अभ्यास करून मागे लागायचे? Because they were enabling us. We have to do the same thing to our employees, and believe me, IT industry has done a pretty good job in that. We have to have rational measurement. A friend of mine is a CIO in a $60 billion bank in the USA. 10 वर्षापूर्वी मी त्याला भेटलो आणि म्हणलं, अरे काय कसं करू? तो म्हणला, व्हॉट एव्हर इट इज, स्टार्ट मेजरिंग. माणूस बाथरूमला किती जातो ते मेजर कर, डझंट मॅटर म्हणला. स्टार्ट मेजरिंग, राईट? वी डिड दॅट. नाव what we have to have is we have to have rational measurement, prefrontal cortex. मला काय वाटतं is not relevant. What has he performed? What are the parameters? Am I measuring him every day? आमच्या कंपनीमध्ये साधारणपणे 250 वर्कर आहेत. प्रत्येक वर्करचं 5 पॅरामीटरवरती रोज इव्हॅल्युएशन होतं, डेली. ओके, वी हॅव 250 days of work. Every day on 5 parameters, 300 workers are evaluated and that data goes to the system, right? So nobody has an issue. Our union settlement happens in 1 week because we have the data to show them what they have contributed and what they have not contributed, right? Sacrifice and nuisance value. You will always be arm twisted by somebody, right? Our company policy is very simple. We have a very huge gate on the north side of the company. We tell them, you twist my arm, there's a gate on the north side, go and don't come back. Whoever it is. That is a strength that every entrepreneur must show. आणि सगळ्यात ग्रेटिफिकेशन एम्प्लॉयला कुठे मिळत असेल तर दॅट इज इन लर्निंग. इंडिया इज डेमोग्राफिकली, आपल्या देशाचं एज माहिती आहे का तुम्हाला? ॲव्हरेज एज ऑफ अवर कंट्री, मीडियन एज इज 28 years. आपल्या देशाचं वय 28 वर्षाचं आहे. ओके, जपानमध्ये हेच एज इज लाईक समथिंग लाईक 50 or 47 or 50, राईट? सो एव्हरी पर्सन इन आवर कंट्री वॉन्ट्स टू लर्न. द बेस्ट अँड द क्विकेस्ट मेथड for engaging the employee is giving him opportunity to learn. Now we are very lucky. आमच्या कंपनीत तर लर्निंग म्हणजे रोज भाकरी खाण्यासारखं आहे. म्हणजे we have to learn. This is something that we have to inculcate in our companies. There has to be a learning paradigm. And most important thing is everybody looks for change. Change does not mean change of job. Change means something different
in 3 months. Bandwidth, आजचा फेसबुकचा जमाना आहे, अंडरस्टँड दिस, ओके. You post something, you get a like, instantaneous. They want instant gratification, right? And therefore we have to have tidbits of learning pushed to the employee every day. We do that. We absolutely have systematic knowledge bits which keep on going to employee every day. Every employee, 1,000 employees in the company, everybody gets some knowledge bit every day, period. Otherwise they will not stay. So पारीमध्ये आम्ही हे 3 गोष्टी लक्षात ठेवू आपण. Capability is always God given, right? Motivation comes from our own working, developed individually, but engagement is mutual. So highly capable and highly engaged employee will be completely useless if you don't engage him with your organization, right? Now we have to make sure that we are slated for success. आपण जेव्हा रिक्रूटमेंट करतो, right, at that particular time, now in our company for example, it's a very multi-skilled organization, right? If we take any and every person that is coming down to our door, right, कुणीतरी इंटरव्ह्यू घेतला काहीतरी, it doesn't work. We actually, आमच्या कंपनीतली क्वालिटी काय लागते, we require intelligent people. So we have devised an IQ test. People have to go through the 2-hour IQ test rigorously before that person is taken in the company. मध्ये आमच्या GMचा मुलगा किंवा मुलगी असली आणि if that person doesn't figure in the IQ test, we cannot hire him. Understand this, nobody today's world listens to the boss, but they always listen to the computer. If the computer says that no, you are not good enough, they have nothing to say. And take advantage of this and put systems in your company which computer throws out something, people will subordinate. Like for example, आपण इंटरनेटवरती वाचतो, कन्फ्युशियस सेड. आयला कोणाला माहिती कन्फ्युशियस म्हणलं का काय म्हणलं, पण कम्प्युटरवरती आलं आहे, मस्ट बी ट्रू, राईट? ओके. So right potential for the right job is another key ingredient. If you tell a fish to climb the tree, it's not going to happen. So just wanted to stop here at the HR, and we have a tremendous training point. Increment and appraisals is another problem. I'll just leave this with you. मला एक सांगा, आपण increment का देतो? Why do we give increments? Any answer? 90% people will answer because he performed well, right? So increment is looked upon as a reward for past performance. Then I have a second question. Then what's the difference between a bonus and an increment? Right? So remember this simple answer. Increment is an investment in his future increased contribution. Bonus is a reward for past performance. याचं कारण जर का तुम्ही So suppose if I am giving a person 10% increment, मी आमच्या कंपनीत लोकांना बोलून सांगतो, तुला 10% increment देतोय. का देतोय? You have done well, but that is not why I am giving you increment. I am giving you increment because I think that you can contribute 10% more than what you contributed last year. Now I am going to measure you. If at the end of the next year you have contributed 13%, I will give you bonus. If you have contributed 7%, actually I should take money back from you. But I will actually reduce the increment that I am going to give you next year because your potential has just gone down. If you have performed exactly what you should have performed, my investment paid off, it's just a break even. Now tell me, write down what you are going to do next in the next year. And only contribution that we are looking at is increase in EBITDA or PBT, whatever you measure. Unless if you do that, this dilemma about increment always happens. आणि लोक 30-30% इन्क्रिमेंट देतात यार, आणि त्याला काही चांगली नावं देतात, करेक्शन, मार्केट करेक्शन, काहीही नावं देतात. दिस मेक्स युअर ऑर्गनायझेशन अनसस्टेनेबल. सो दिस इज नॉट an increment is not for past performance and so on and so forth, right? And last thing, and I'm done. So we are a global company. We have a facility in Germany, in Netherlands, in the US, we have office in Mexico and so on and so on, South Africa, everywhere. We are executing projects everywhere. आमच्या कॉम्प्युटरची नावंसुद्धा फार चार्मिंग आहेत. लिव्हेर, ग्रोब, मॅग, व्हेरी चार्मिंग, पारी, So what happens? Why are we able to do that? Unlike many services companies, our project has 3 dimensions. We are a fixed bid company.
50-70-100 कोटीची प्रोजेक्ट आम्हाला फिक्स बीड द्यायला लागतात, राईट. वी आर अ फिक्स परफॉर्मन्स कंपनी. आय टेल यू, लाईक तुम्हाला मगाशी उदाहरण सांगितलं, वी आर अ सिंगल पाथ, ऑटोमेशन इज सिंगल पाथ. इट्स लाईक द व्हेन इन द बॉडी, राईट, or artery in the body. If our gantry is down, the production of the plant stops. That's $13,000 a minute. Okay, we cannot have lacked performance, and we are a fixed schedule. If you are delayed by 1 month, just imagine the opportunity cost lost by the customer. Now, so what is necessary for us, or what is necessary for anybody in the world if you want to do global business? Predictable delivery. We have to be able to deliver predictably. I think there is no question about it. So, what answer do we give? We have been delivering predictably for past so many days, so therefore we will deliver predictably in future, right? One would get that's enough. It's not enough. Because people will ask, why is your delivery predictable? Is it because of your people? Is it because of your culture? Or is it because of your values? Is it because of your mindset? None of this is measurable. Therefore, when Ford or Chrysler ask me a question, you are delivering predictably up till now, but why are you delivering predictably, right? Tomorrow, if I want to give you 100 crore rupees order or $15 million order, will you be able to deliver? I don't know. The next question is, therefore they ask the question, will your predictability sustain in future? We always give the answer, why will it not sustain? Hum hai na. So I hate that word, hum hai na. Right? There was a movie by Shah Rukh Khan also, Main Hoon Na. What the hell does it mean, Main Hoon Na? You may not be there tomorrow, right? Right. We always answer, sir, nothing is changing, I am still running the company, team is the same, right? Top management is the same, right? We always give detailed attention to each new project as if it's our first project, therefore we are able to sustainably deliver. We promise you with my blood, Deva Shappat me deliver karto velevar. Right? Customer say it's not good enough. No. Customer says, what if anything changes? तुला उद्या हार्ट अटॅक आला तर काय होईल? तुझ्या टीममधली 10 माणसं सोडून गेली तर काय होईल? ह्या सगळ्या प्रश्नांना कस्टमर हॅज अ निगेटिव्ह इम्पॅक्ट अँड ही सेज व्हॉट इफ एनिथिंग ऑफ दिस चेंजेस, राईट? सो देन वी से नो सर, वी आर डिलिव्हरिंग not because we'll deliver sustainably and sustainable predictability will be there because we have systems. See, we have a strong ERP system. We have a strong engineering and management process. We have a strong HR management process. We have a strong capacity management process, finance management, quality management, sales management. So we are human correlated, but we are not human dependent. It's the Mecca system, right? And therefore we can sustain. Our systems take care of it. It's not a problem, and we think we have a winner. Customer says no. Right? How do we know that your people are compliant with the system? If tomorrow आपलं जे कोणी तुमच्याकडे SAP वगैरे असेल, I'm sure you employ EY or PwC to measure the compliance, and people will say we are so great, we are 80% compliant. What is the meaning of 80%? The passing marks are 97, right? So customer asks, and these are the questions that customers did ask us when we became global, right? So that's the utopia. Finally, when I give the answer, demonstrability to the customer of systemic capability for sustainably predictable delivery. In our businesses, do we have this? Do we have the demonstrability of systemic capability for sustainably predictable delivery? आता आमच्या सिस्टीममध्ये फॉर एक्झाम्पल मी हे सगळं बोललो, मी उदाहरण देतो म्हणजे कळेल. मोठे गॅन्ट्री रोबोट्स असतात, दे आर कॅरिंग सिलेंडर ब्लॉक्स ऑफ फेरारी और फोर्ड, दिस दॅट एव्हरीथिंग. समटाईम्स इट क्रॅश, मोठा आवाज येतो, काहीतरी तुटतं आणि एकदम बेकार प्रकार असतो तो. सो इट क्रॅश्ड, ऑल राईट, इट क्रॅश, समथिंग फेल्ड. देर आर 3 थिंग्स: करेक्शन, करेक्टिव्ह ॲक्शन, प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन. आपण सगळे ISOमध्ये तज्ञ आहोत. Yes, this is the correction, this is the corrective action, this is the preventive action. Right? We have to submit an 8D report. They call it the 8-dimensional report. We have to find out the root cause, and we have to demonstrate to them that this root cause has been systematically corrected in our organization such that this will never happen in the future. What do you think?
when today we have supplied a line for manufacturing Ferrari engines in the US. The only other plants of Ferrari outside of Italy, one is in US in Trenton, other in China, right? We got that job, we did it, right? And फेरारी म्हणजे $13,000 फोर्ड करतं त्या F-150वरती. फेरारी इन द US कॉस्ट $195,000. ओके, इट्स अ व्हेरी एक्सपेन्सिव कार. दॅट्स द ओनली कार दॅट आय कांट अफोर्ड, बट दॅट इज वॉट इट इज. सो दिस इज व्हेअर क्रॅश झाला. वी टुडे इन आवर कंपनी for past 8 years we have been building learning database where we are able to demonstrate the customer that 95% of the past lessons learned, okay, are actually internalized in our company, and any new person that will come in, because of these systemic reasons which we are able to demonstrate to you, will not make that mistake again, right? Globalization is easier said than done. Okay, भयंकर काम करायला लागतं, भयंकर काम करायला लागतं त्याला, भयंकर analytics, भयंकर system, भयंकर investment, everything, right? But unless if we do this, we will not be able to scale. I warned you that my presentation is only about prefrontal cortex. Okay, so I cannot talk about leadership, anything. But if you see, what do we want? We want leadership. How are you going to lead? What is the meaning of leadership? Tell me, what is the meaning of leadership? What is the meaning of leadership? Okay, meaning of leadership is ability to influence people's behavior, right? How do you influence people's behavior? Multiple ways. This is one of those ways. Okay, last thing, this is the mecca of systematic approach. What happens is thought. Think, how can I make it better? Find out the solution, create a process, develop the system for it, then the human comes in. Many times what happens is we write beautiful Word documents about the process, HR process in my company, fantastically formatted, no spelling mistakes, semantics correct, grammar correct, but the HR guy doesn't understand only half of it, what you have written. You don't know how to bloody measure it, right? Therefore the system, that is a process. So thought is a statement of problem. Solution has to be sustainable. Process means how to achieve the solution. System means process चा विचार कोण करतं ते हुशार माणसं. System means you have to tell the person what should I do tomorrow. This, if you do this and only this, म्हणजे स्वतःचा पावशेर टाकू नका, right? If you do this and only this, you will comply with the process. Then you go to human, doesn't end there, because you have to continuously review and measure, and you have to continuously audit the effectiveness of the process. None of us are gods. The first loop that we ever create is always wrong. The probability is 99% of the times it will be wrong, right? You have to continuously correct it. This is the job of an analytically managed company. When you do this job, at that time your company sounds very boring, but 60% people are engaged because they know exactly what is happening, and that is what brings in sustainability. Okay, so that's the end of my presentation. Thank you and all the best. Thank you very much, sir. This was a very thoughtful process of systematic approach, and perhaps many of us are thinking how many balls were faced and how many were bouncers. Okay, so to start, I will request the crowd to give some questions. I'll start with a question myself. You seem to be a passionate data management person. And when you do data management and you orient your team also in the same, what are the HR issues you face? So, that's a very good question. So let me answer. Any change in the world will always bring resistance. Always. There is no change that will not bring the resistance. Okay? That is where leadership comes in. And let me tell you, one wise man said that there are 3 questions that need to be answered. Okay? First question is,
let us look at the order. The three questions are why, how and what, right? This is how we do HR management in our company. Why, how and what, right? आपण काय करतो माहिती आहे, वी ऑलवेज टेल पीपल व्हॉट टू डू. सिस्टीम आपण जेव्हा नवीन घालतो तेव्हा तुम्ही असं, आता ह्याच्यानंतर तुम्ही असं करायचं, असं करायचं, असं करायचं. दिस इज व्हॉट वी आर टेलिंग पीपल व्हॉट टू डू, राईट? द मोर इव्हॉल्व पीपल से हे कसं, हे असं करायचं, हे काम करायचं आहे, असं असं करायचं. दॅट्स ट्रेनिंग, वी कॉल इट ट्रेनिंग. दिस इज हाऊ यू डू इट. बट यू नो व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन? व्हाय आर वी डूइंग दिस, right? You must understand that whenever we put in any change in our company, there will be resistance. Don't fight it, okay? Do not fight it, right? Take that into your consideration. And the first question that we have to answer for ourselves and for anybody else who is asking us that question is, why is this necessary for the company? You know, two great men who actually answered that question, two great men, Mahatma Gandhi and Martin Luther King. The reason why they were most effective is they answered the question why. भारताला स्वातंत्र्य पाहिजे, त्यासाठी कोणी म्हणलं तुम्ही क्रांतिकारक व्हा, कोणी म्हणलं असं करा तसं करा. गांधीजी म्हणले अहिंसा आणि सविनय कायदेभंग. पीपल वर डाईंग, राईट? बिकॉज ही आन्सर्ड द क्वेश्चन व्हाय. यू आर डुईंग इट बिकॉज वी आर गोइंग टू बी फ्री. व्हॉट हॅपन्स वेन वी आर गोइंग टू बी फ्री, राईट? आता आमच्या कंपनीमध्ये आमच्याकडे, यू नो व्हॉट इज आवर कॅपिटल? आवर कॅपिटल इज आवर इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, राईट? तुमच्यापैकी जे इंजिनिअरिंग मध्ये लोक असतील त्यांनी PLM नावाचा शब्द ऐकला असेल, प्रॉडक्ट लाईफ सायकल मॅनेजमेंट सिस्टीम, ओके? अक्षरशः कोट्यावधी रुपये मी राईट ऑफ केले त्याच्यावरती. 4 वेळा ट्राय केला, 4 वेळा फेल झालो. 5व्यांदा मात्र आम्ही सिस्टीम केली. वी वेर एबल टू आन्सर द क्वेश्चन व्हाय. वी वर एबल टू डेमॉन्स्ट्रेट व्हाय यू शुड डू दिस. टुडे वी हॅव, आम्ही दर वर्षाला साधारणपणे 1,00,000 नवीन पार्ट ड्रॉईंग तयार करतो. द क्वेश्चन टू व्हाय इज व्हेरी सिम्पल. आमची यंत्र जी लागतात ना, त्याचं लाईफ सायकल 15 वर्षाचं असतं. आफ्टर 5 years द कार मॉडेल चेंजेस, राईट? अँड वी हॅव टू चेंज द टूलिंग अँड सो ऑन अँड सो फोर्थ. त्यावेळी डेटाच सापडत नाही. द सिम्पल क्वेश्चन वॉज, यू विल बी एबल टू गो होम अर्ली बिकॉज यू विल बी एबल टू फाइंड ड्रॉइंग दॅट यू हॅड डन 5 years बॅक, राईट? ओके, सो द question of why has to be answered, and that's where leadership has to come in. Assume that there is going to be a resistance and there is going to be bitching and moaning and so on and so forth. The reason that it happens is because we only tell them what to do. But the moment we start with the answer to the question why we are doing this, that is when the answer comes in. त्यामुळे आमच्या कंपनीतले HR इश्यूज जेव्हा सॉर्ट आउट होतात, फॉर एक्झाम्पल 7 सिक लीव्ह आम्ही कॅन्सल केल्या. तुम्ही मला सांगा, कुठल्याही मॅन्युफॅक्चरिंग कंपनी तुम्ही एक दिवशी 7 लीव्ह कॅन्सल करा, गॅरंटीड युनियन दारात उभी राहणार. आमच्याकडे नाही राहिली. फॉर्म 9 सबमिट झाला. वी वेर एबल टू शो द पीपल बाय डेटा दॅट युअर जॉब्स विल बी लॉस्ट टू जर्मन्स अँड जॅपनीज अँड आवर कंपनी विल क्लोज डाऊन इफ यू कंटिन्यू टू टेक 7 days ऑफ सिक लीव्ह, राईट? स्टार्ट फ्रॉम देअर, एंडेड इन 1 week, डिस्कशन फिनिश्ड, द लीव्स आर ऑफ. सो द answering the question why is the key thing to life. If you are able to answer that, then only the HR problem can be resolved. And the second thing that I presented here is about the buy-in. स्टेटमेंट ऑफ प्रॉब्लेम, डायरेक्शन ऑफ सोल्युशन्स, एक्झॉस्टिव्हनेस ऑफ सोल्युशन. वेगळ्या वेगळ्या लेवलला हे बाईन केलं तर HR इश्यू सॉर्ट आउट होतो. सो रेजिस्टन्स विल ऑलवेज बी देअर. Thank you. One more question, which was asked by one of my friend. Whatever daily you are talking about innovation, and you must be doing a lot of R&D also. Whatever R&D you are doing, the customer do they pay the value? Does that, sorry? The customer, are they ready to pay value? Because most of your customers are automotive giants. Are they ready to pay value? तुम्हाला एक सांगू का की as a matter of fact we do R&D for reducing the value that we get, reducing the price that we get. Price is never the strategy, cost is the strategy. So to answer your question in simple terms, price is a market phenomenon. Nobody can manipulate the market. So the innovation that we do is how can we make the same thing cheaper? Cheaper to produce, therefore cheaper to sell. Not just cheaper to sell, but at the same cost of production. So customer will, when you are talking about value, in today's, see, we are not in rocket science business, we are not in technology business, right? I mean, in a sense, you are talking technology and satellites and so on. We are in technology business. So everything in the world is a commodity.
Wherever there are multiple competitive suppliers, it's a commodity. So the prices will be always determined by the market. The R&D basically is to make sure that we sustain in the marketplace at the price levels that the market is going to demand today and going forward. इंडस्ट्रीमध्ये इन्फ्लेशन नसते, इंडस्ट्रीमध्ये डिफ्लेशन असते. एव्हरीथिंग दॅट यू बाय टुडे इज गोइंग टू बी चीपर टुमारो unless if there is a serious technological content, or for example you will buy the same thing with higher features at the same cost tomorrow. That means it's actually deflation, right? So the answer to your question is the value is given by the customer for sure, but if you are talking about value as increased price, that is not the thing. Value is continued business. That is the value you get through R&D, right? Otherwise Thank you. One more question I have. You are talking about this North Gate attrition. right. You tell your employees if you want to leave, you can leave. That whether it is a risk and what is the systemic answer to mitigate this risk? To which I couldn't hear properly. To which risk? Attrition. Attrition of people. That's a good question. You know what people do in IT industry? Do you know what people do in IT industry for robustness against attrition? They have a bench. 10%, 12% people who are sitting on the bench who have no work. Somebody leaves, they have this, right? Now, do you have the margins in your business to keep that much bench? Not in manufacturing, right? So, what can you do? What's the innovative way to do it? I'll tell you. When do you recruit people? तुम्ही माणसांना नोकरीला कधी घेता? Assuming that your business is steady, if you are growing, obviously you have to have more people. When do you recruit people? When somebody resigns, the position is open, and you start finding people and recruiting it, right? That means hindsight is 20/20. त्यांनी रिझाईन केलं म्हटल्यावर तुम्ही सर्च करायला सुरुवात करतो आपण. Why should we do that? My simple question is, why don't we analyze our past data and trends? Let us say that in my design department, in the mechanical design, I have 15% attrition. Say, last 3 years, right? That means out of the 100 people, 15 are going to leave every year, let us say. Why cannot I not have 15 people interviewed and kept ready? Right? We know, for our company to select 15 people, we have to interview approximately 300 people, right? So systemic answer to the question is, I analyze my company in each department at each level. I know exactly the attrition that has happened in the past. Assuming that our trend is going to continue in future, let us say member at our engineer at a design, in the design department, 15% people will leave. That means 15 people will leave in a year. Assuming normal distribution, that means about 1.3 persons will leave every quarter, right? My hit rate is 20/1. That means I have to interview 20 times 1.3 people in every quarter. So approximately what happens is 300 people are to be interviewed every year. So the target to the manager is very simple. Are you interviewing one person every day? 300, right? Or are you interviewing 7 people every week? Now what we do is, because of the data analytics, we have the knowledge, we will have at any quarter, कारण माणूस join व्हायला 3 महिने लागतात, right? We will have at least 2 people ready on the bench outside the company for whom we are not paying, right? Somebody resigns today in our company, somebody resigns, new person joins before he is relieved. That is a systemic answer to the question. So it is known as the proactive recruitment, which comes through data analytics. One more question. It was given to me by the team who visited you. Technology as a manufacturing resources or technology as a strategic competency. तुम्ही दोन्हीकडे कसं बघता? So technology as a strategy and पहिला काय? Strategic resources. Manufacturing resource and technology as a strategic competency. No, it is not either or. It is both. For example, we use technology for our systems and processes, right? That is our resource to have robustness in our execution strategy, right? And for our sales strategy, right?
टेक्नॉलॉजी इज आवर रिसोर्स फॉर द सेल स्ट्रॅटेजी. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही सगळ्यांनी IoT हे ऐकलं असेल ना, इंटरनेट ऑफ थिंग्स बेसिकली. सो you know who is doing IoT today? All the IT companies who have no clue about the domain are doing IoT. They are generating huge amount of data, but they have no clue how to read it. It's like Hebrew literature, which a Marathi person is reading, he cannot read it, right? So for example, we have uniqueness. None of our competitors, all our competitors are Germans and Japanese and so on. They have not gone in developing their own IoT or industrial Internet of Things. In our company, we have developed groundbreaking algorithms, okay, which is basically nothing known as observer. We are able to plug that in and our system is able to tell you how this automation is working. Nobody has that technology today, right? So that is not an innovation, that's an invention, very clearly. We are putting money to actually achieve some result. So we absolutely have to have technology as a strategy, because that gives us uniqueness, because now we are different than any other gantry supplier in the world or robots automation cell supplier in the world, because we are able to tell. It's a little complex, but Uber model, Uber, he is able to increase the utilization of the cars that the people are buying, right? Normally cars utilization 10% असतं. With Uber it has gone to 50%. We are doing the same thing with IoT. It's very simple. $2 लाख द्या, आणखीन 70 कोटीची लाईन जी आहे त्याचा आउटपुट मी 10% वाढवून देतो. एंड ऑफ द स्टोरी. दॅट पे बॅक इज 0 days, 0 seconds. So asset cannot be a unique competitive advantage unless it's a key asset. माझी फॅक्टरी मोठी आहे, माझ्याकडे मशीन खूप आहेत, राईट? सम अदर कंपनी विल हॅव 10 times as big a factory as my factory. यार, it is not a key asset. Key asset is what differentiates you from the other. It is IP, right? Humans also cannot be key assets, because every of your employee can be hired by your competitor by paying 30% more, right? So I mean, I have not completely understood the question or the spirit of the question, but our base of any strategy is only technology in our company. But every company is different, understand that. But one thing, let me make a statement. Every company in this world has to be a software company in the next 20 years. Manufacturing is a commodity. म्हणजे सॉफ्टवेअर बिझनेसमध्ये असं म्हणत नाही. युअर कंपनी will be a software driven company. The metal that you make is just a symptom. This is what is going to happen. आता थोडंसं मी काही तुमच्या पर्सनॅलिटीविषयी प्रश्न विचारणार आहे, जे मला तुमचे काही यूट्यूब व्हिडिओ वगैरे बघताना जाणवलं की तुम्हाला स्टुडंट डेजमध्ये तुम्हाला रोईंग ही तुमची पॅशन होती. हो. त्याचा आजच्या परफेक्शनसाठी जी तुमची पॅशन आहे त्याशी काही संबंध आहे का? ओके, ॲक्च्युली संबंध नाही, परंतु रोईंगची स्टाईल परफेक्ट असणे वॉज माय इंटेन्शन. सो परफेक्शन हाऊ इट हॅज कम आय डोंट नो, बट आय विल नॉट कॉल इट OCD. पण तुम्हाला सांगू का, तुम्हाला सांगतो मी, यू विल फाइंड आउट मेनी टाइम्स. People don't want to work hard to go to perfection, right? My fulfillment itself is to go to the potential, right? In my business, you cannot go to the potential unless you are perfect. तुम्हाला सांगतो, our gantry uptime has to be 97%, right? 97%. That means 97% is survival. 98% is hygiene. 99% is adequacy. 99.6% is desired. So when you are in a business like that, कारण तो गॅन्ट्री 96% चालू असला ना, it doesn't work. It has to be 97% up, period, right? Now every component in the gantry, therefore by law of probability, has to have 6 sigma uptime, 99.99996% uptime. You multiply, or 99.99996 raised to 100 is 97%. ओके. आणि आणखीन एक माझं ऑब्झर्वेशन होतं की तुमचा तो व्हिडिओ बघत असताना तुम्ही नशीब या गोष्टीवर एक 5-6 वेळा उल्लेख केला आहे. आता मला हा आजचा प्रेझेंटेशन बघताना जाणवलं की तुम्ही नशिबाला पण सिस्टीममध्ये घातले का? नाही, दिस इज
तुम्हाला उत्तर देतो मी याचं. मी नशिबाबद्दल बोललो आणि मी सिस्टीमबद्दल बोललो. यू नो वाय? बिकॉज नशीब इज द ओनली थिंग विच कॅनॉट बी पुट इन द सिस्टम. Therefore, you have to respect the systems, which is the necessary condition, and you have to have the nasib as a sufficient condition. Necessary and sufficient condition एकत्र होत नाही तोपर्यंत काम होत नाही. Okay. Thank you very much, sir. It was a fantastic session. Part of it, we may have to see the video again and again to digest the facts. Let me admit it frankly. And thank you very much for sparing your time and coming here. Thank you.